सवाल कोई है। चलो, everybody, can you able to listen me? Thank you. So we are here today. रोज मला इथेच असतो. आज हम लोग यहाँ पे है टू डिस्कस इकोनॉमिक्स के सभी 8 मार्क्स के क्वेश्चंस, और यहाँ पे अपना एनालिसिस कुछ ऐसा बनेगा. हमारे पास कंटेंट है, ये चैप्टर वाइज मार्किंग स्कीम देख पा रहे हो आप, और यहाँ पे ये मार्किंग स्कीम देखने के बाद यू कैन एनालाइज कि कहां से आप एक्सपेक्ट कर सकते हो क्वेश्चन आएगा. कितने मार्क्स का माय डियर? 8 मार्क्स का, क्योंकि फिलहाल हमारा एजेंडा क्या है? 8 मार्क्स के क्वेश्चन को डिस्कस करना, रिवाइज करना. तो यहां से आपने एनालाइज करना चाहिए कि 8 मार्क्स का क्वेश्चन कहां से बन सकता है. तो आप देख पा रहे हो यहाँ पे कौन से चैप्टर का वेटेज कितना है. सो कैन आई से द मैक्सिमम वेटेज आप जो यहाँ पे देख रहे हो एक पर्टिकुलर चैप्टर का, देखो ये थर्ड ए चैप्टर है, वो 12 मार्क्स कैरी कर रहा है, ये भी 12 मार्क्स कैरी कर रहा है. उसके बाद नेशनल इनकम चैप्टर है, 12 मार्क्स कैरी करता है. पब्लिक फाइनेंस इन इंडिया 12 मार्क्स कैरी करता है, और ये भी 11 मार्क्स वगैरह कैरी करता है. तो कहना है से पेपर सेटर जो होगा वो ट्राई करेगा कि 8 मार्क्स का क्वेश्चन अगर मैं डालू तो वो यहां से डालू. सही कि गलत? तो आप जब मैं आपको यहाँ पे दिखाऊंगा कि पास्ट 5-6 अटेम्प्ट्स का पेपर मैं तुम्हारे सामने यहाँ पे दिखाने वाला हूं कि उन्होंने कहां से क्वेश्चन पूछे हैं. बराबर. और जैसे कि मैं पहले से ही बोलते आ रहा हूं, आगे जाके न्यू एजुकेशन पॉलिसी आने वाला है आपके लिए. इस बार हम प्रे करते हैं और शायद से ऐसा ही होगा कि काम सिंपल बन सकता है. लेट मी चेक. हाँ, तो ये चीज देख लिया आपने. एक बार ये भी देखो कि कहां से क्वेश्चन बना था. ये लास्ट ईयर का डेटा है आपके. आप ये क्वेश्चन को देखो, ये कहां से था, कौन से चैप्टर से था. जिसने पढ़ाई किया है वो बता पाएगा. देखो एक बार प्रॉपर कौन सा चैप्टर है वो आपको बताना है. तुमने मोबाईल लाय तसं एकदा कन्फर्म करावं लागतं ना सगळं. हे बघितलं चॅप्टर बघायचं आहे तुम्हाला. नेक्स्ट ये वाला भी देख लो. ये मार्च 2023 का है. ये कहां से आया था? देखो नेट है चालू. ये देख लिया आपने? ये राहू द्या. थैंक यू. ये था तुम्हारे सामने मार्च 2023 का. ये भी देखना एक बार. ये मार्च 2022 का डेटा है. आप क्वेश्चन कहां से एक बार चेक करोगे. ठीक है, सब ये मैं आपके सामने शो कर रहा हूं. मला माझंच का दाखवत नाही काय माहिती. अरे बघताय ना. ठीक है चलो, यहाँ पे दिख रहा है, बस हो गया. ओके, ये भी देखना. जुलाई 2024 का क्वेश्चन पेपर था जिसमें ये क्वेश्चंस थे. आपको देखना है ये कहां से था. हाँ, अभी ये एक बार चेक करने से पहले लेट मी क्लियर विथ यू. देखो
आपका इकोनॉमिक्स दो पार्ट्स में डिवाइडेड है, एक है माइक्रो इकोनॉमिक्स और दूसरा है मैक्रो इकोनॉमिक्स। तो देखिए फर्स्ट चैप्टर से लेके पूरा चैप्टर नंबर 5 तक, ये पहले 5 चैप्टर वो कौन से है माय डियर, माइक्रो के हैं। और 6 चैप्टर से लेके 10th चैप्टर तक ये कौन सा है तुम्हारा, मैक्रो इकोनॉमिक्स है। ठीक है, तो मैं ये बोलना चाहता हूं कि वो पर्टिकुलर क्वेश्चन माइक्रो से पूछा गया है कि मैक्रो से, समझे ना था। मार्केट का चैप्टर भी माइक्रो में आता है, सप्लाई डिमांड यूटिलिटी भी कहां पे आ रहा है, माइक्रो में। नंतर इंडेक्स नंबर पासून पूर्ण फॉरेन ट्रेड पर्यंत ये सब कहां पे आएगा माय डियर, आपका मैक्रो में। सही की गलत, यस। तो अभी हमको क्लासिफाई करना है मैक्सिमम ये लोग कहां से क्वेश्चन पूछ रहे हैं। ठीक है, चला आपण बघतोय बघा। चलो आप बताओगे चैप्टर कौन सा है, टाइप्स ऑफ प्राइस, या फिर इतना ही बता दो माइक्रो है कि मैक्रो है, बताओ। प्राइस इलास्टिसिटी है तुम्हारा कौन सा है, यस। तो यहाँ पे मैं ये एक मेथड से फर्स्ट पार्ट बोलता हूँ, ठीक है। पहला पार्ट और दूसरा पार्ट, पहला पार्ट तुम्हारा क्या कहलाएगा, माइक्रो, दूसरा मैक्रो। ए प्रैक्टिकल डिफिकल्टीज इन नेशनल इनकम, ये बराबर, ये सेकंड पार्ट बोले तो मैक्रो। त्यानंतर लॉ ऑफ सप्लाई, ये तो यहाँ पे कैन यू क्लियर, माइक्रो से कितने क्वेश्चन पूछे उन्होंने, 2। तो बच्चा अभी कुछ क्वेश्चन पूछेगा, कौन सा ऑप्शन में रख सकते हैं, कहां पे ज्यादा फोकस कर सकते हैं। अगर हम लोग 8 मार्क्स का क्वेश्चन प्रिपेयर करें, ओ 16 8 अगला देख लेते एक बार। अगोदर हे बघितलं ना, आता हे बघा, लॉ ऑफ डिमांड पहिला की दूसरा, पहिला। एक्सप्लेन मोनोपोली विथ फीचर्स, मार्केट वाला चैप्टर अगेन पहिला, समझेगा। रीजंस फॉर ग्रोथ ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर, ये कौन सा है, दूसरा। अभी वापस एक बार, पिछले 2 अटेम्प्ट में उन्होंने क्या सीक्वेंस फॉलो किया है, पहले पार्ट से कितने क्वेश्चन पूछेंगे, 2, और दूसरे पार्ट से 1 आध। अभी यही ट्रेंड उसने हमेशा रखा है क्या, तो ऐसा नहीं किया, तो आगे पता चलता है। ये मार्च 2022 का डेटा है, इसमें देखो वेरिएशंस इन डिमांड एंड चेंजेस इन डिमांड, ये कहां से है, बराबर, पहला पार्ट बोले तो माइक्रो। स्टेप्स इन कंस्ट्रक्शन ऑफ इंडेक्स नंबर, ये सेकेंड पार्ट। सोर्सेस ऑफ पब्लिक रिवेन्यू, ये भी सेकेंड पार्ट। तो चेंज हो रहा है, बराबर। ये कब का पेपर है, मार्च 2022 का, ठीक है। उसके बाद देख लेना जुलाई, सर 21 किधर है, 21 में पेपर नहीं हुआ था, कोरोना। जुलाई 24 में देखना, मेथड्स ऑफ मेजरिंग नेशनल इनकम, ये भी कौन सा पार्ट है, सेकेंड। लॉ ऑफ डीएमयू, पहला पार्ट। प्राइस इलास्टिसिटी, पहला पार्ट। अभी तक शायद आपने ट्रेंड बना के रखा रहेगा आपके माइंड में कि पहले पार्ट से वो लोग 2 क्वेश्चन पूछेंगे। तो अभी तुमको समझ रहा है अंदर से कहां पे ज्यादा फोकस करना है, बरोबर ना। पहिल्या पार्टवरती आपण जास्त फोकस करणार, ठीक आहे। चला पुढे, ये जुलाई 23 का पेपर तुम्हारे सामने। लॉ ऑफ डिमांड विथ एक्सेप्शंस, कौन सा पार्ट है, पहला। फंक्शंस ऑफ आरबीआई, कौन सा पार्ट है, दूसरा। फीचर्स ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन, कौन सा पार्ट आहे, पहिला, बरोबर ना। तो असं जरा थोडंसं डोकं लावून वाचायचंय। आता तुमच्यासोबत सगळे क्वेश्चन आपण डिस्कस करणार एकदम फास्ट फास्ट, हा चला। लॉ ऑफ डीएमयू बोले तो ये भी पहला पार्ट। नेशनल इनकम, दूसरा। पब्लिक एक्सपेंडिचर, दूसरा, बरोबर ना। इथे ट्रेंड थोडासा बदलला, पुढे अजून एकदा बघूया। हा तर आपला वेटेज आहे चॅप्टरचं। जुलै 21 ला एक पेपर झालेला बाबा, मार्चला नव्हता झाला, तरी एग्जाम वाल्यांचा झालेला त्यावेळेस बघा। आणि टोटल इतना ही पेपर्स अपने पास अवेलेबल है ये सिलेबस का, इसके अलावा कोई पेपर्स नहीं है। तो सब कंटेंट जो जो पूछा था उन्होंने सब अपने पास है। और तुम सबको पता है थियरी क्वेश्चन अगर हम लोग पढ़ रहे हैं तो पिछले अटेम्प्ट से पेपर हमको प्रिपेयर करने होते हैं, वहां से मैक्सिमम कंटेंट आएगा। तो पिछले अटेम्प्ट में मतलब अभी तक जो जो आया था वो सब लिया है अपन, ठीक है। बघा इथं काय विचारलंय, डिमांड आणि एझम्पशन बोले तो पहिला पार्ट। टाइप्स ऑफ प्राइस इलास्टिसिटी, पहिलाच पार्ट। मेथड ऑफ
मेजरिंग नॅशनल इन्कम दुसरा पार्ट, बराबर. आणि याच्यात तुम्ही बघितलं असेल की बहुत सारे क्वेश्चंस तुमको रिपीटेड में मिले रहेंगे, बरोबर ना. चला, आपल्याला काय करायचंय आता, वन बाय वन. कौन सा प्रश्न ज्यादा बार पूछा रहेगा उन्होंने, ऐसा लगा तुमको? लॉ का, ऐसा बोला, नुसतं लॉ ऑफ सप्लाय वगैरे नका म्हणून, लॉचे क्वेश्चन जास्त विचारले. ऑलमोस्ट हर अटेम्प्ट में उन्हें लॉ के क्वेश्चंस पूछे. तो अपना हर एजेंडा, अपना अभी का एजेंडा ऐसा करेंगे अपन, पहले तीनों लॉ खत्म करेंगे. तीनों लॉ खत्म करने के बाद ये शीट में आएंगे और यहाँ पे हम लोग चेक करेंगे अपना कौन सा क्वेश्चन डन हो गया, बराबर. तर चला आपण फटाफट लॉचं काम करूया. सगळ्यात अगोदर कोणता लॉ उचलला पाहिजे आपण, मला सांगा बरं. लॉ ऑफ डीएमयू सबसे पहिले आता है, बराबर. चला, तर आपलं काम आहे सगळ्यात अगोदर आता लॉ ऑफ डीएमयू आपण उचलणार. ज्यांच्याकडे नोट्स आहे ते लोक नोट्स वरती येतील, जिनके पास नोट्स नहीं है वो टेक्स्ट बुक के पास आएंगे, बराबर. हालांकि ये जो भी कंटेंट आई एम शोइंग यू, ये सब अपने टेक्स्ट बुक का ही है, इसमें कोई भी आपको चेंज ज्यादा मिलने वाला नहीं है, ठीक है. हा, इथं थोडंसं वेगळं आहे त्यामुळे मी टेक्स्ट बुक ओपन करतो, इथे थोडंसं वेगळं वाटेल तुम्हाला. एझम्पशन्स आणि एक्सेप्शन्स या ह्याच्यामध्येच लिहिलेले आहेत ना रे, ह्याच्यामध्ये असं याच्यात म्हणतोय मी, काय नाही का दिसतर तर आहे, कुछ नहीं. लॉ का एक्सप्लेनेशन भी एक बार लेट मी चेक. लॉ ऑफ डीएमयू के पास आओगे आप. हाँ, जब भी आपको क्वेश्चन पूछा जाएगा एक्सप्लेन लॉ ऑफ डीएमयू विथ एजम्पशन हो या फिर एक्सेप्शन हो, आपको सबसे पहले वो एक्सप्लेनेशन लिखना पड़ता है. डायग्राम आणि शेड्यूल ते सांगावं लागतं, नंतर तुम्ही सांगणार काय एजम्पशन्स किंवा एक्सेप्शन जे पण विचारलं असेल. मग सगळ्यात अगोदर ते लॉचं आपल्याला एक्सप्लेनेशन बघायचंय, ते म्हणतोय मी. हे तर मार्जिनल युटिलिटी आणि टोटल युटिलिटी आहे. येस, हा बराबर आहे, पण हे वाला कंटेंट वेगळं आहे जरा, बराबर. हे दादाने बनवलेलं आहे. चलो आपण टेक्स्ट बुकच घेऊया, त्या या प्रश्नासाठी या फक्त पुढे गेला. तू है तो दिल. चला, तू है तो घर घर आगे का, तू है तो डर नहीं. चला, मिळाला 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 मिळाला. लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल यूटिलिटी, गॉट इट. तो इसमें आपल्याला त्याचं इंट्रोडक्शन आणि स्टेटमेंट ऑफ लॉ प्रॉपर करायचं, ठीक है. तो सबसे पहला बच्चा क्या लिखेगा, उसका इंट्रोडक्शन. ज्यांनी जे जे इंट्रोडक्शन केलं असेल चांगली गोष्ट आहे. सगळ्यात अगोदर दरवाजा बंद करे. चला, दिस लॉज फर्स्ट प्रपोज्ड बाय, पहले ये लॉ के बारे में किसने चर्चा किया, प्रोफेसर गोसेन, बराबर. आणि याच्यामुळेच याला म्हणलं जायचं गोसेन्स फर्स्ट लॉ, त्याच्यामध्ये लिहिलं आय डोंट नो, बट वॉज डिस्कस्ड इन डिटेल बाय प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल. उसके बुक में कौन सा, प्रिंसिपल्स ऑफ इकोनॉमिक्स, जो कि पब्लिश हुआ था कब, 1890 में, बराबर. तो ये लॉ के बारे में सबसे पहला किसने चर्चा किया, प्रोफेसर गोसेन. उसके बाद में ये लॉ के ऊपर डिटेल चर्चा किसने किया,
मिस्टर प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल, बराबर। कौन सी बुक में? प्रिंसिपल्स ऑफ इकोनॉमिक्स। कब पब्लिश हुआ था? 1819, बराबर। चल पुढे हे पण बघून टाकूया. द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी इज युनिव्हर्सल. सब जगह पे अप्लाई होता है वो. युनिव्हर्सल म्हणजे सगळीकडे अप्लाय होणारा. इट इज बेस्ड ऑन द कॉमन कंझ्युमर बिहेवियर दॅट युटिलिटी डिराइव्ड diminishes with reduction in the intensity of want. युटिलिटीचा त्यांनी नियम पुढे त्यांनी सांगितलेला आहे, तो आपल्याला लॉ मध्ये बघायला मिळेल. एक आहे ना त्याचे ॲझम्पशन्स वगैरे, तर त्याच्यावरती हा लॉ पूर्ण बेस्ड आहे, ते त्यांनी इथे सांगितले. बरं, ते तुम्हाला हीच गोष्ट तुम्हाला स्टेटमेंटमध्ये बघायला मिळेल. तो स्टेटमेंट काय आहे बघूया. स्टेटमेंट ऑफ लॉ अकॉर्डिंग टू प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल. काय म्हणलं त्यांनी? अदर थिंग्स बीइंग कॉन्स्टंट रिमेनिंग कॉन्स्टंट, अदर थिंग्स बीइंग इक्वल असं पण तुम्ही लिहिता, बरोबर. ऍडिशनल बेनिफिट हे पुढेच येणार आहे, ती खालच्या पेजवरती इथे. ऍडिशनल बेनिफिट विच अ पर्सन डिराइव्स फ्रॉम अ गिवन इन्क्रीज इन हिज stock of a thing diminishes with every increase in the stock that already he has. म्हणजे तुम्ही एखाद्या प्रोडक्शनचं कन्झम्पशन म्हणजे वाढवणार, एखाद्या प्रोडक्टचं कन्झम्पशन वाढवणार, तेवढी युटिलिटी काय होणार ते म्हणताय कमी होणार. तर तुम्ही खायला जास्त लागणार, जास्त जास्त खाणार, तेव्हा त्या शेवटी काय होणार, त्याचं तुम्हाला उपयुक्तता काय वाटेल? कमी वाटेल, असं तिथे सांगितलं. परत एकदा वाचतो. बघा, एव्हरी ऍडिशनल, बघा, द ऍडिशनल बेनिफिट विच अ कंझ्युमर या फिर अ पर्सन, द ऍडिशनल बेनिफिट विच अ पर्सन डिराइव्स फ्रॉम अ गिवन इन्क्रीज इन इज स्टॉक ऑफ अ थिंग. तुम्ही वाचलंय कुठून? इथूनच वाचले या नोट्स मधून की भलतीकडून वाचलं? इथूनच वाचलंय ना, ठीक आहे, तो चलेगा. हे डिमिनिशेस म्हणजे काय होतं? कमी होतं. विथ एव्हरी इन्क्रीज इन द स्टॉक, जसं जसं तुम्ही कन्झम्पशन वाढवणार तशी तुमची युटिलिटी काय होणार ते म्हणताय कमी होणार. सुरुवातीला जर तुम्ही आंबा खायला घेणार, आवडेल, दुसरा पण आवडेल, तिसरा पण आवडेल, चौथा पण आवडेल, पण एका वेळेच्या नंतर तुमची युटिलिटी काय होईल म्हणताय ते कमी होईल. तर हा वाल्या गोष्ट त्यांनी इंग्लिश मध्ये इकडे सांगितले. ठीक आहे, तर इथपर्यंत करायचं तुम्हाला हा स्टेटमेंट. ठीक आहे, चला. सगळ्यात अगोदर तुम्ही लॉ जेव्हा विचारणार तेव्हा काय लिहिणार? सगळ्यात अगोदर त्याचं इंट्रोडक्शन. आणि इंट्रोडक्शन तुमचं कुठून तरी बघा, इकडून चालू होतंय. काय म्हणणार तुम्ही? पहिला हा लॉ कोणी प्रपोज केला? प्रोफेसर गोसेनने. ठीक है, त्यानंतर डिटेल डिस्कशन किसने किया? प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल ने. कौन से बुक में? प्रिंसिपल्स ऑफ इकोनॉमिक्स. कब पब्लिश हुआ? 1890, बराबर. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची. ठीक आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर स्टेटमेंट ऑफ लॉ मध्ये सगळ्यात अगोदर अकॉर्डिंग टू प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल और सब लॉ का एक लाइन क्या? अदर थिंग्स बीइंग इक्वल या फिर अदर थिंग्स रिमेनिंग कॉन्स्टंट. त्यानंतर तुम्ही पुढची गोष्ट प्रत्येक लॉ मध्ये पाठ करायला घेणार. आता याच्यामध्ये काय म्हणलंय? परत एकदा वाचायचं. द ऍडिशनल बेनिफिट विच अ पर्सन डिराइव्स फ्रॉम अ गिवन इन्क्रीज इन हिज स्टॉक ऑफ अ थिंग डिमिनिशेस विथ एव्हरी इन्क्रीज इन द स्टॉक दॅट ही ऑलरेडी हॅज. हे स्टेटमेंट तुम्हाला पाठ करावं लागणार. ठीक आहे, हे झालं तुमचं इंट्रोडक्शन आणि स्टेटमेंट ऑफ लॉ. ठीक आहे, चला एकदा परत मला तुम्ही हा स्टेटमेंट ऑफ लॉ पाठ करून दाखवा किंवा बोलून दाखवा. बोला. अकॉर्डिंग टू प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल, अदर थिंग्स रिमेनिंग कॉन्स्टंट, द ऍडिशनल बेनिफिट विच द पर्सन डिराइव्स फ्रॉम अ गिवन इन्क्रीज इन इज स्टॉक ऑफ अ थिंग डिमिनिशेस विथ एव्हरी इन्क्रीज इन द स्टॉक दॅट ही ऑलरेडी हॅज. हे तुम्हाला पाठ करायचं, इंट्रोडक्शन आणि स्टेटमेंट, अँड दॅट यू विल रिमेंबर. चला, डायरेक्ट ऍझम्पशन्स वरती आपण येणार नाही. आता आपल्याला तुम्हाला या लॉचं लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, आता तुम्ही इथे काय लिहिणार? पहिला हा शेड्यूल आणि त्याच्यानंतर डायग्राम, बरोबर. तर आपण लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी कॅन बी एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग शेड्यूल. पहिला काय लिहायचा? शेड्यूल. चलो, शेड्यूल मध्ये काय काय दिलंय बघा.
एका पर्टिक्युलर प्रोडक्टचं युनिट 1 2 3 4 5 6 7 बरोबर. त्याच्यानंतर मार्जिनल युटिलिटी 10 8 6 4 2 0 आणि -2. आता इथे रूल काय अप्लाय केलाय, जसं स्टेटमेंटमध्ये लिहिलेलं, जसं जसं तुम्ही कन्झम्पशन वाढवणार बरोबर तशी तशी युटिलिटी तुमची काय होते, कमी होते. सुरुवातीला आवडतंय पण त्यानंतर युटिलिटी काय होते, कमी होते. मग हे तुम्हाला प्रेझेंट करायचंय. बोला, करू शकणार नाही. सगळ्यात अगोदर काय लिहायचं, युनिट, त्यानंतर मार्जिनल युटिलिटी बरोबर. युनिट आणि त्यानंतर तुम्ही काय लिहिणार, मार्जिनल युटिलिटी. युनिट इंक्रीज होगा, मार्जिनल युटिलिटी डिक्रीज होगा बराबर. यू हैव टू शो. आता हीच गोष्ट तुम्ही ये डायग्राम, ये अपना सॉरी ये शेड्यूल बनाने के बाद उसके नीचे उसका थोड़ा सा एक्सप्लेनेशन लिखना होता है बराबर. जसं की याच्यामध्ये पण कुठेतरी दाखवलं असेल. हा हे बघ, द टेबल शोज दॅट मार्जिनल युटिलिटी कीप्स ऑन डिमिनिशिंग म्हणजे डिक्रीजिंग. टेबल में पता चल रहा है कि मार्जिनल यूटिलिटी क्या हो रहा है, डिक्रीजिंग वे में, डिमिनिशिंग हो रहा है. आगे, विथ इंक्रीज इन द कंजम्पशन, जसं जसं कंजम्पशन वाढतंय तसं तसं मार्जिनल यूटिलिटी क्या हो रहा है, कम हो रहा है बराबर. पुढे, फर्दर इट बिकम जीरो एंड देन निगेटिव. और जैसे जैसे आप आगे देखोगे तो एक टाइम पे वो क्या बन रहा है, जीरो बन रहा है और उसके बाद वो क्या बनता है, निगेटिव. सांगायचा मुद्दा एवढा, टेबल बनवल्याच्या नंतर, टेबल बनाने के बाद आपको ये लाइन उसका एक्सप्लेनेशन का लिखना है बराबर. और क्या लिखना है रे बाबा, मार्जिनल यूटिलिटी इज सीइंग दैट इट इज अ डिमिनिशिंग, वन पॉइंट ऑफ टाइम इट इज बिकमिंग झिरो अँड फर्दर इट इज बिकमिंग निगेटिव्ह. ही गोष्ट याच्यामध्ये लिहिली बघा परत एकदा. टेबल शोज मार्जिनल युटिलिटी कीप्स डिमिनिशिंग. कसे डिमिनिशिंग होते का, जसं जसं युनिट्स काय होतात ते इन्क्रीज होतात. मग पुढे लिहिलंय, विथ इन्क्रीज इन कंजम्पशन फर्दर इट बिकम्स जीरो एंड देन निगेटिव. हे लिहायचं. तो अभी तक तुमने क्या क्या लिखना है, सबसे पहला तुम क्या लिखोगे, इंट्रोडक्शन. उसके बाद तुम लिखेगा स्टेटमेंट ऑफ लॉ. उसके बाद में तुम लिखोगे ये शेड्यूल, क्या मैंने चला शेड्यूल, और शेड्यूल बनाओगे और नीचे एक लाइन, एक 2-3 लाइन जो भी तुम्हारा बनेगा बराबर. सगळ्यात अगोदर तुमचं इंट्रोडक्शन, स्टेटमेंट ऑफ लॉ, शेड्यूल, त्याचं एक्सप्लेनेशन. आता वापस, द लॉ ऑफ डीएमयू कॅन बी एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ डायग्राम बराबर. आता डायग्रामचं बघा, डायग्राम वाला कंटेंट देखना. यहाँ पे तुम्हारा मार्जिनल यूटिलिटी है और यहाँ पे तुम्हारे क्या है, यूनिट्स. यूनिट्स का है बघा 1 2 3 4 5 6 7. तो यूनिट्स देखेगे तुमको 1 2 3 4 5 6 7 बराबर. इथे 10 8 6 4 3 0 आणि -2 आहे. इकडे तुमची मार्जिनल यूटिलिटी है, इधर 0 है तो उसके नीचे -2. फिर 2 का गॅप रखे उन्होंने 10 तलक लिखे गए बराबर. सेम तुम्हाला बनवायचे परीक्षेला, त्यामुळे लक्षात ठेवा. आता बघा त्याचं प्रेझेंटेशन कसं केलंय. जब तुम्हारा यूनिट 1 था तभी मार्जिनल यूटिलिटी कितना है, 10. हे प्रोडक्ट इथे लिहिलंय ना बराबर. है प्रोडक्ट यावरती इकडे बराबर ना, यूनिट्स. यूनिट जब 1 था तभी मार्जिनल यूटिलिटी 10. उसके बाद में जब यूनिट सेकेंड है बराबर, सेकेंड यूनिट, तब मार्जिनल यूटिलिटी कितना है 8. तो सेकेंड यूनिट पे 8 के लाइन पे जाने का गया इधर 8. थर्ड यूनिट पे 6 है तो थर्ड यूनिट पे 6. ऐसा तुम बना पाओगे बरोबर की नाही. हाँ, हा वाला जो पॉइंट है, जब मार्जिनल यूटिलिटी क्या होता है तुम्हारा निगेटिव, और वो वाला जो तुम्हारा ये सिस्टम है इसको तुम क्या बोलोगे, डिस यूटिलिटी. मतलब वहां पे कंज्यूमर को कंजम्पशन से कोई मजा आता नहीं बराबर. तर दिस यू विल शो. याचं पण नंतर एक आपल्याला एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. एक्सप्लेनेशन काय असलं पाहिजे मला सांगा. ऑन एक्स ऍक्सिस, आता हा एक्स ऍक्सिस आहे तुमचा, ऑन एक्स ऍक्सिस वी हॅव शोन युनिट्स ऑफ कमोडिटी जे पण असेल. ऑन वाई एक्सिस वी हैव शोन मार्जिनल यूटिलिटी. इतना तो लिख ही सकते हैं ना. और वही चीज जो ऊपर लिखा था ना अपन ने, वो भी यहाँ पे वापस लिखना पड़ेगा. तो इनका एक बार एक्सप्लेनेशन देखना बघा. एक्सप्लेनेशन ऑफ द डायग्राम बघा काय लिहिलंय. इन द अबाव डायग्राम युनिट्स ऑफ कमोडिटी आर मेजर्ड ऑन एक्स ऍक्सिस, म्हणजे एक्स ऍक्सिस वरती युनिट्स आहेत, वाय ऍक्सिस वरती काय आहे, मार्जिनल युटिलिटी है. अभी आगे बघा, वेरियस पॉइंट्स ऑफ मार्जिनल युटिलिटी आर प्लॉटेड. ये जो पॉइंट्स है ना,
ये यूनिट्स के हिसाब से हमने प्लॉट किए। आगे ऑन द ग्राफ एज पर द गिवन शेड्यूल। अभी देखो, व्हेन द लोकस ऑफ ऑल द पॉइंट्स इज जॉइंट, म्हणजे ह्या दोघांना सगळ्यांना तुम्ही जॉइंट करणार, तेव्हा मार्जिनल यूटिलिटी कर्व इज डिराइव्ड। ये सबको ज्वाइंट करने के बाद तुमको क्या बनता है, मार्जिनल यूटिलिटी कर्व। आता एक्सप्लेनेशन यांचं संपलं नाही, पुढे बघा। मेन ह्या डायग्रामचा जो खेळ आहे तो पुढे सांगितला त्यांनी। मार्जिनल यूटिलिटी कर्व स्लोप्स कैसा है वो, डाउनवर्ड। याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह एग्जामला येऊ शकतात। उसके बाद में फ्रॉम लेफ्ट टू राइट, बराबर, goes on diminishing with every successive increase in the consumption of a commodity। मार्जिनल यूटिलिटी क्या हो रहा है, डिमिनिश हो रहा है, जैसे जैसे यूनिट्स तुम्हारा क्या हो रहा है, बढ़ रहा है। और यही चीज उन्होंने कहां पे लिखा था रे, हीच गोष्ट कुठे लिहिलेली, स्टेटमेंट ऑफ लॉ मध्ये। स्टेटमेंट ऑफ लॉ अगर आप पढ़ोगे तो कुछ यही मिलेगा तुमको लिखा हुआ कि जैसे जैसे तुम यूनिट्स बढ़ाओगे वैसे वैसे तुम्हारा मार्जिनल यूटिलिटी क्या हो रहा है, कम हो रहा है, बराबर की नाही। तर हे तुम्हाला लिहायचं। एवढं पण सगळं नाही ना, तर डायरेक्टली काय लिहायचं बाबा, ऑन एक्स ऍक्सिस वी हॅव शोन युनिट्स ऑफ कमोडिटी, ऑन वाय ऍक्सिस वी हॅव शोन मार्जिनल युटिलिटी, बराबर। ऑन जॉइनिंग द इच पॉइंट वी डिराइव्ड मार्जिनल युटिलिटी कर्व अँड इट इज डाउनवर्ड स्लोपिंग। लिहू शकतो ना, फ्रॉम लेफ्ट टू राईट, एवढं तर लिहू शकता ना, दॅट्स इट। आता तुमचं एक्सप्लेनेशन ऑफ लॉ ऑफ डीएमयू हो गया। फाइनल मेन आंसर पे अभी तक अपन आए नहीं है। मेन आंसर तो तुमको पूछा जाएगा क्या, एजम्पशन किंवा एक्सेप्शंस। मग मला सांगा, जेव्हा तुम्ही लॉ का एक्सप्लेनेशन लिखोगे तो सबसे पहले क्या लिखेगा तुम लोग, इंट्रोडक्शन। त्याच्यानंतर तुम्ही काय लिखना, स्टेटमेंट ऑफ लॉ। उसके बाद में तुम लिखोगे शेड्यूल, शेड्यूल का थोड़ा सा 2-3 लाइन का एक्सप्लेनेशन। उसके बाद में तुम बनाएगा डायग्राम, और डायग्राम का 2-4 लाइन का एक्सप्लेनेशन, बराबर। 8 मार्क्स मिळाले, नाही मिळाले, ये चीज को 4 मार्क्स रहेगा, बराबर। अभी एजम्पशंस किंवा एक्सेप्शन, तो इसका एजम्पशंस तुम देखेगा अभी, इधर है एजम्पशंस, हाँ इकडे तुमच्याकडे पण आहे ना एजम्पशंस। चला, सबसे पहला पॉइंट्स देखो क्या क्या है। किती आहेत रे, 8 पॉइंट्स है ना। बोलो सबसे पहला कौन सा पॉइंट है, रैशनैलिटी, कार्डिनल मेजरमेंट, होमोजिनिटी, कंटिन्यूटी, रीजनेबिलिटी, कॉन्स्टन्सी, डिविजिबिलिटी और सिंगल वॉन्ट, बराबर। हे तुम्ही वाचलं असेल अगोदर। पॉइंट्स बघा परत एकदा काय काय आहेत, बोला। रॅशनॅलिटी, कार्डिनल मेजरमेंट, होमोजिनिटी, कंटिन्यूटी, रीजनेबिलिटी, कॉन्स्टेंसी, डिविजिबिलिटी आणि सिंगल वॉन्ट। जब आप लॉ को पढ़ोगे तभी ये चीजें अज्यूम करनी है, ये मानना है कि ऐसा हुआ रहेगा। जैसे कि सबसे पहला एक्सप्लेनेशन तुम्हारा क्या बनता है, रॅशनॅलिटी। कंझ्युमर जो कंझ्युम करणार आहे तो नॉर्मल असला पाहिजे, अब नॉर्मल नको। एक्सेप्शन मध्ये तुम्हाला ड्रंकार्ड भेटेल, बेवडा माणूस, त्याला एक द्या खुश आहे, दुसरा द्या तो अजून खुश आहे, म्हणजे त्याची युटिलिटी डिमिनिशिस होणार नाही। एक नॉर्मल माणूस पाहिजे ज्याचं बाबा एक नॉर्मल बिहेवियर असतं, मग तसे काहीचे तुम्हाला एजम्पशन्स पाहिजेत। याचे एक्सेप्शन्स पण आहेत ना, तर ते पण बघायचे आपल्याला। तो पहिला क्या है बेटा, रॅशनल, बोले तो एक नॉर्मल कंज्यूमर होना चाहिए। दूसरा चीज काय, कार्डिनल मेजरमेंट, आई थिंक ये न्यूमेरिकली मेजर करना आना चाहिए नंबर्स में। तो द लॉ अज्यूम्स दैट यूटिलिटी कैन बी कार्डिनली और न्यूमेरिकली मेजर्ड, मतलब त्याची उपयुक्तता जो खातोय ना ते आपण एक बाबा मेजर करू शकतो, असं वाला असलं पाहिजे। पुढे होमोजिनिटी, सब युनिट्स कैसा होना चाहिए, होमोजिनिटी, एक सारखा असला पाहिजे, ठीक आहे। त्यानंतर कंजम्पशन कैसा होना चाहिए, कंटिन्युअस होना चाहिए, गॅप घेऊन खाल्लं नाही पाहिजे। त्यानंतर रिजनेबिलिटी, साइज वगैरह कमोडिटी का कैसा होना चाहिए, रिजनेबल साइज होना चाहिए। त्यानंतर कॉन्स्टन्सी, बराबर, त्यामध्ये काय काय कॉन्स्टंट म्हणजे इक्वल असले पाहिजे। कोणते कोणते फॅक्टर्स, इन्कम, टेस्ट, हॅबिट, चॉईसेस, हे हमेशा बघायला भेटतं तुम्हाला, बराबर। डिविजिबिलिटी, द लॉ अज्युम्स दॅट द कमोडिटी कंझ्युम्ड बाय द कंज्यूमर इज डिविजिबल सो दैट इट कैन बी एक्वायर्ड इन अ स्मॉल क्वांटिटीज, वो डिविजिबल होगा। लास्ट क्या है, सिंगल वॉन्ट, एखाद्या कंझ्युमरचा वॉन्ट पण काय असला पाहिजे, सिंगल, बरं, सिंबल नाही सिंगल। अजून काय याच्यामध्ये,
चला बोला. हाऊ मेनी पॉइंट्स? 8 पॉइंट्स. किती मार्काला येते नॉर्मली? 4 मार्काला, म्हणजे फक्त ऍझम्पशन्स लिहायचे तर. बराबर. बोलो, सबसे पहला पॉइंट कौन सा है तुम्हारा? रैशनैलिटी. त्यानंतर कार्डिनल मेजरमेंट, त्यानंतर होमोजिनिटी, उसके बाद कंटिन्युटी, त्यानंतर रिजनेबिलिटी, नंतर कॉन्स्टन्सी, नंतर डिविजिबिलिटी, नंतर सिंगल वॉन्ड. बराबर. अभी इसमें से कितना तुमको याद आ रहा है एक बार बता दो. चलो सबसे पहला बोलो, एक एक बताओ. हाँ, रॅशनॅलिटी, त्यानंतर कार्डिनल मेजरमेंट, बराबर. होमोजिनिटी, बराबर. कॉन्स्टन्सी पण होतं बघा. त्यानंतर कंटिन्युटी पण होतं, बरोबर आहे. सिंगल वॉन्ड पण बोललो. चल अजून काय? रिजनेबिलिटी पण आहे. आणि काय? डिव्हिजिबिलिटी. आता हे तुम्ही बघून बोललात ना, खरं सांगा. हा, आता हे बघून बोला असं मी गृहीत धरतो. आता न बघता बोला. पहिलं काय होतं? कार्डिनल मेजरमेंट होतं. रॅशनॅलिटीचा पहिला. रॅशनॅलिटी. त्यानंतर दुसरं काय होतं? एकदम असं प्रामाणिक बनणे का खुद से. बराबर. आणि बघायचं नाही एक डोळा बंद करून पण. बघा, पहिला तर तुम्हाला रॅशनॅलिटी, नंतर होतं कार्डिनल मेजरमेंट, त्याच्यानंतर होमोजिनिटी. काय? ठीक आहे, चला आलं होमोजिनिटी. त्यानंतर कंटिन्युटी, त्यानंतर कॉन्स्टन्सी, त्यानंतर रिजनेबिलिटी, त्यानंतर सिंगल वॉन्ड कुठे गेला? लास्ट है सिंगल वॉन्ड. बराबर ना. तुम्हारा वो रिलेशनशिप स्टेटस मेरे को याद है, इसको लगेच लक्षात राहिलं. सिंगल वॉन्ड. बराबर ना. दिस इज ऑल अबाउट माय डियर ऍझम्पशन्स ऑफ डीएमयू. ठीक आहे, पॉइंट्स तरी लक्षात राहिलेच पाहिजेत. चला, एक्सेप्शन्स काय आहेत बाबा? हे एक्सेप्शन्स के केस में लॉ अपोजिट चलता है. युनिट्स वाढवले की ते मार्जिनल युटिलिटी काय होते? कमी ना. वो केस में यूनिट्स बढ़ाओ, यूटिलिटी कम नहीं और बढ़ेगा. यूनिट्स बढ़ाओगे तो तुम्हारा यूटिलिटी भी बढ़ेगा, ऐसा शो किया है. बोलो कौन सा पॉइंट है उसमें? हॉबीज. बराबर. युनिट्स वाढवा, मला अजून मजा येईल. एखादा क्रिकेट आहे, त्याला क्रिकेट खेळायला आवडतं, बरोबर की नाही, तर त्याला कितीही खेळवा तो थकणार नाही. क्रिकेट खेळायचं वार्ता चालली. त्यानंतर माइजर. माइजर क्या होता है रे? इन केस ऑफ माइजर एवरी एडिशनल रुपी गिव्स हिम माइजर बोले तो वही क्या, जो ओल्ड कॉइन्स वगैरह सेव करते या फिर चोरी करते. कंजूस मारवाडी पैसा. बराबर समझ. इन दिस केस ऑफ द माइजर एवरी एडिशनल रुपी गिव्स हिम मोर अँड मोर सॅटिस्फॅक्शन. बरोबर. कंजूस माणसाला म्हणजे मारवाड्यांची होत आहे. बोलो, पहिला हॉबीज, त्यानंतर माइजर, त्यानंतर एडिक्शन, ये जो बताया था अपन ने पहले. उसके बाद में पावर. बराबर. ये पावरच्या केसमध्ये काय सांगितलंय? दिस इज द एक्सेप्शन टू द लॉ ऑफ बिकॉज वेन अ पर्सन अक्वायर्स पॉवर हिज लस्ट फॉर अ पॉवर इन्क्रीजेस. हा, म्हणजे अजून बॉडी वाढवतो. बरोबर. त्यानंतर मनी. पैशाच्या बाबतीत पण लोकांचं तेच आहे. 2 रुपये आले तो विचार करतो अजून 4 रुपये आले पाहिजेत. बरोबर की नाही. चला, किती 5 पॉइंट आहेत ना. बोलो, सबसे पहिला क्या है तुम्हारा? हॉबीज. त्यानंतर माइजर, बोलो कंजूस माणूस. हा. त्यानंतर एडिक्शन, त्यानंतर पॉवर, त्याच्यानंतर मनी. ठीक आहे. बोलो, पहिला हॉबीज, माइजर, एडिक्शन, पॉवर आणि मनी. एम बोले तो लस्सी बोलतोय. लस्सी. बोलो चलो. हॉबीज, माइजर, एडिक्शन, पावर आणि मनी. ठीक है. ये ऑल केस में हमारा यूटिलिटी और बढ़ने वाला है, कम नहीं होगा. ठीक है. तो दिस इज ऑल अबाउट लॉ ऑफ डीएमयू. बराबर. आता इकडे लक्ष द्या. नहीं है सवाल कोई है. चला 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 चला. अच्छा, इधर लोड द अनसेव फाईल. येस. नो बोललं की ते सगळ्या फाईल गायब होणार. हे ना, हे इकडे लक्ष द्या. चला, तुम्ही काय बघितलं तरी आता लॉ ऑफ डीएमयू. बोला, सगळ्यात अगोदर तुम्ही काय लिहिणार? लॉ का
इंट्रोडक्शन, सेकेंड तुम क्या लिखोगे, स्टेटमेंट ऑफ लॉ, त्यानंतर तुम्ही काय लिहिणार, शेड्यूल लिखोगे, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही काय लिहिणार, डायग्राम, शेड्यूल आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण, शेड्यूल एंड उसका छोटा सा एक्सप्लेनेशन, डायग्राम एंड उसका भी छोटा सा एक्सप्लेनेशन. उसके बाद में तुम जो भी क्वेश्चन रहेगा क्या, या तो एजम्पशंस या फिर एक्सेप्शन, जो भी पूछा जाएगा, बराबर. यस, दिस विल बी द सिस्टम ऑफ रायटिंग द लॉ. बरं, लॉ ऑफ डीएमयूच्या नंतर काय येतं बेटा तुझं, लॉ ऑफ डिमांडची वार्ता येईल, बरोबर. चला परत एकदा मला असं वाटतं लॉ ऑफ डीएमयू वरती बघितलं पाहिजे. सांगा एजम्पशन्स काय काय होते. थांबा, एजम्पशन्स पे क्या क्या था, पहिला रॅशनॅलिटी था, बराबर आहे. दुसरा कार्डिनल मेजरमेंट था, बराबर आहे. तिसरा होमोजिनिटी था. चौथा कंटिन्युटी, हा बराबर आहे. त्यानंतर पाचवा काय, कॉन्स्टन्सी, बराबर आहे. सहावा रिझनेबिलिटी, त्यानंतर सिंगल वॉन्ट पण आहे, आणि एक मध्ये हा कोणता, डिविजिबिलिटी, बराबर. 8 है, अपने को 5 तो याद आएगा कि नहीं आएगा, 5 तो आना चाहिए. बरं, एजम्पशन्स आणि त्यानंतर काय बेटा, एक्सेप्शन. चला एक्सेप्शन मध्ये सगळ्यात अगोदर काय, हॉबीज, त्यानंतर मायझर, त्यानंतर एडिक्शन, बराबर. त्यानंतर पावर, बराबर. त्यानंतर मनी, बराबर. ऐसा याद रहना चाहिए, बराबर. याद रखो, अगर तुमको लॉ आ गया कोई भी, तो शुरू में बच्चा इंट्रोडक्शन से स्टार्ट करके अपने मेन आंसर पे आ जाएगा, बराबर. चला आता आपण स्टार्ट करतोय विथ द लॉ ऑफ डिमांड, आणि लॉ ऑफ डिमांड आपल्या नोट्स मध्ये आहे प्रॉपर, ठीक आहे. चला इथे पण डीएमयू पण होता, पण ठीक आहे. सुर्ख नहीं है सवाल कोई है. चला चला चला, हे लॉ ऑफ डिमांड वरती या सगळ्यांनी, सब लोग लॉ ऑफ यस, दिस इज द प्रॉपर प्रेजेंटेशन, बराबर की नहीं, एकदम परफेक्ट है और अपने हाथों से लिखा हुआ है. चला हे फटाफट आहे, एकदम फास्ट. बोलो सगळ्यात अगोदर काय लिहायचं लॉ ऑफ डिमांडचं, इंट्रोडक्शन. बोलो, लॉ ऑफ डिमांड इज गिवन बाय प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल. कहाँ पे, उसकी बुक में, कौन सा, प्रिंसिपल्स ऑफ इकोनॉमिक्स, ठीक है. लॉ ऑफ डिमांड इज बेस्ड ऑन द एजम्पशन आणि एक्सेप्शन. डिमांड एजम्पशन और एक्सेप्शन के ऊपर बेस्ड है. तो इंट्रोडक्शन में अपन ने क्या लिखा, लॉ ऑफ डिमांड इज बेस्ड ऑन एजम्पशन एंड एक्सेप्शन. और उसके बाद में पहला वाला क्या, गिवन बाय प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल, कौन से बुक में, प्रिंसिपल्स ऑफ इकोनॉमिक्स. ए कंपेयर करो जरा यूटिलिटी से. यूटिलिटी वॉज फर्स्ट प्रपोज्ड बाय प्रोफेसर गोसेन, लेटर ऑन एक्सप्लेन बाय प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल, बाद में बुक एंड ऑल सब सेम, बराबर. चला अभी स्टेटमेंट ऑफ लॉ काय म्हणतो बघा. स्टेटमेंट ऑफ लॉ, according to Professor Alfred Marshall, other things being equal, when price rises, demand falls, price falls, demand rises, एकदम अपोजिट, बराबर. चला प्राइस बढ़ेगा तो डिमांड कम होगा, प्राइस कम होगा तो डिमांड बढ़ेगा, बराबर ना, एकदम सिंपल. चला पुढे, लॉ ऑफ डिमांड कॅन बी एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ शेड्यूल अँड डायग्राम. मगाच्या सारखं सेम. बघा शेड्यूल, प्राइस 1 2 3 4 5, डिमांड 50 40 30 20 10. अय इधर से कोई तो बच्चा पूछ रहा है, दादा 1 2 3 4 5 10 20 30 40 50 लिहू का, नाही चालणार. लॉ को बदल दिया ना तूने. लॉ काय म्हणतंय, प्राइस वाढली की डिमांड काय होतं, कमी 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 झालं पाहिजे ना. आज समझ में आ रहा है, तो ऐसा ही होना चाहिए. आई डोंट वांट कि बाबा तुम नंबर सेम ही रखो, बट वो लॉ को आप फॉलो करो, ठीक है. बघा काय लिहिलंय, इन द गिवन शेड्यूल पहिला कॉलम इन्क्लूड्स, काय पहिला कॉलम,
प्राइस इन द गिवन शेड्यूल. सेकंड कॉलम इज क्वांटिटी डिमांड. बरोबर ना, मासच लिहिलं असेल बघा. इन द गिवन शेड्यूल फर्स्ट कॉलम इन्क्लूड्स प्राइस अँड सेकंड कॉलम इन्क्लूड्स क्वांटिटी डिमांडेड. एवढं पण नाही लिहणार का? लिहणार. हे या कॉलम मध्ये जेव्हा आपण हा शेड्यूल बनवला याच्यामध्ये आपण लॉ को फॉलो किया, ऐसा उसको बताना पड़ेगा. देखो, एज इंक्रीज इन द प्राइस, प्राइस इंक्रीज हो गया 1 2 3 4, तो डिमांड क्या कर दिया हमने? रेड्यूस. तो लिखना है क्वांटिटी डिमांड काय झालं बेटा? डिक्रीज अकॉर्डिंग टू द लॉ. लॉ के हिसाब से. चला, मला असं वाटतं तुम्ही डायग्राम पण बनवू शकाल की नाही बनवणार? अरे बनवणार ना. या बाजूला तुम्हाला डिमांड दाखवायचं असतं, खाली तुम्हाला ते युनिट्स किंवा प्राइस दाखवायचे असते, जसं की अगोदरच्या याच्यामध्ये केलेलं. ठीक आहे. या बाजूला मेन तुमची युटिलिटी वगैरे होतं, बरोबर ना, आणि इकडे तुमचे युनिट्सची प्राइस अँड ऑल. बरोबर. चला, प्राइस 1 2 3 4 5. आता नीट बघायचं, ज्याला दिसतंय त्यांनी. प्राइस 1 था तभी 50, तो प्राइस 1 था तभी 50. 2 था तभी 40, 2 था तभी 40. ऐसा पॉइंट बनाने का रे बाबा. ये चला, नंतर 2, चला 3 प्राइस था तभी क्या हो गया? 30. 3 के ऊपर यहाँ पे देखो 3. बराबर. 4 था तभी 20. दिसतंय ना 20. 5च्या नंतर 10 बघा. 5 इथे 10. स्लोप कैसा है? डाउनवर्ड. इतना तो दिख रहा है. इसको तुम क्या बोलोगे? डिमांड कर्व. काय म्हणायचं याला? डिमांड कर्व. ठीक है. चला, ये बनाया फटाफटा बघा. ये बनाया तो इसका एक्सप्लेनेशन देना पड़ेगा. एक्सप्लेनेशन वंस अगेन, वेरी सिंपल. ऑन एक्स एक्सिस वी हैव शोन, ऑन वाय एक्सिस वी हैव शोन डिमांड, क्वांटिटी डिमांड. अरे बरोबर ना, एवढं तर लिहू शकतो ना. डीडी इज द डिमांड कर्व विच इज कोणचा स्लोप? डाउनवर्ड स्लोप. ते बोलणार ना, मग जोरात बोलायचं. चला सगळ्यांनी काय लिहिलंय बोलो, पढ़ो सब लोग. इन द अबाउट डायग्राम quantity demand is shown on the y-axis and price is shown on the x-axis. बराबर. चला, DD is the demand curve which is downward from left to right. अरे लेफ्ट ना, यहां से अपन ने चालू किया था और राइट में गया था. ठीक है. चला पुढे. एजम्पशंस ऑफ द लॉ बघा, वापस सेम लॉ को जैसे अपन ने बेटा शुरू से लिखने का सिस्टम देखा. सगळ्यात अगोदर आपण काय लिहिणार? इंट्रोडक्शन. बराबर. इंट्रोडक्शन मध्ये याच्यामध्ये काय लिहिलं आपण? लॉ ऑफ डिमांड इज एक्सप्लेन बाय प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल इन हिज बुक प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स. वो कब पब्लिश हुआ? 1890. बरोबर ना. हे पण तुम्ही लिहू शकत होता. आणि डिमांड को 2 चीजें क्या? एजम्पशन्स अँड एक्सेप्शन्स. बरोबर ना. त्यानंतर स्टेटमेंट ऑफ लॉ बघितलं. स्टेटमेंट ऑफ लॉ मध्ये पहिली लाईन काय? अकॉर्डिंग टू प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल, अदर थिंग्स बीइंग इक्वल. बरोबर. प्राइस राइजेस, डिमांड फॉल्स, प्राइस फॉल्स, डिमांड राइजेस. लॉ ऑफ डिमांड कॅन बी एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ शेड्यूल अँड डायग्राम. बरोबर ना. चला, मग शेड्यूल मध्ये तुम्ही बघितलं आणि नंतर डायग्राम पण बघितला, आणि आपली सिस्टम आहे. शेड्यूल बनवला 2 लाइन एक्सप्लेनेशन, डायग्राम बनाया तो भी उसका भी 2 4 लाइन. बरोबर. चला पुढे. ठीक है. चला ओके. इधर तलक अभी उसका एजम्पशन सांगा. चला, एजम्पशन्स काय काय बघा. पहिलं काय बेटा? प्राइस. बराबर. इट इज टू बी अज्यूम दैट प्राइस शुड नॉट बी चेंज. इफ द प्राइस चेंजेस डिमांड ऑल्सो चेंजेस. बराबर. एजम्पशन है कि प्राइस को चेंज नहीं करना है. सेम इनकम, पॉप्युलेशन, टेस्ट अँड हॅबिट, त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिसी, त्यानंतर एडवर्टाइजमेंट, त्यानंतर टैक्सेशन पॉलिसी. उसके बाद में नो एक्सपेक्टेशन अबाउट फ्यूचर चेंजेस इन प्राइस. लेने का सिस्टम एक ही है. इट इज टू बी अज्यूम दैट. क्या कर दिया बेटा? अज्यूम किया दैट देयर इज नो चेंज इन द, जो भी है नाम. बराबर. नो चेंज इन द प्राइस, इनकम, पॉपुलेशन, क्या जो भी रहेगा. बराबर. एंड इफ देयर इज अ चेंज, बराबर, तो भी डिमांड भी क्या होगा? चेंज. ये ना केले की नाही पाठ? नसल केलं तर राहू द्या. काय पॉइंट सांगा. चला, पहिला पॉइंट काय बेटा? प्राइस. उसके बाद में इनकम, उसके बाद में पॉप्युलेशन, उसके बाद टेस्ट अँड हॅबिट, त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिसी. थांबा. पहिलं काय होतं? प्राइस, नंतर इनकम, नंतर प्राइस, इनकम, पॉप्युलेशन. ठीक आहे. प्राइस, इनकम आणि पॉपलेट बोलतात नालायक. प्राइस, इनकम, उसके बाद में
पॉप्युलेशन, त्यानंतर टेस्ट एंड, हाँ पॉप्युलेशन बोले तो लोग ना, लोग मतलब टेस्ट ना, टेस्ट एंड हॅबिट. चला पुढे, त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिसी. हे 4 पॉईंट सांगा पहिले. बोला, पहिलं प्राइस, नंतर इन्कम, नंतर पॉप्युलेशन, नंतर टेस्ट अँड हॅबिट, त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिसी आणि ऍडव्हर्टाइजमेंट, नंतर टॅक्सेशन पॉलिसी. 2 पॉलिसीच्या मध्ये काय आहे? टॅक्स नाही, सॉरी, कोण आहे? ऍडव्हर्टाइजमेंट. बरोबर, म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिसी आणि टॅक्सेशन पॉलिसीच्या मध्ये कोण आहे? ऍडव्हर्टाइजमेंट. काय सोन्या? ऍडव्हर्टाइजमेंट. सर खरं खोटं? यस, बरोबर. इट इज ऍझम्पशन. हे काय बेटा? ऍझम्पशन. ठीक आहे. चला मला सांगा, डिमांडचा लॉ काय म्हणतो? प्राइस वाढली तर डिमांड काय होईल? कमी होणार. आता याचे एक्सेप्शन्स काय म्हणतात? प्राइस वाढली, डिमांड कमी व्हायचं ना, ते कमी नाही होणार, ते पण वाढणार. त्याचे एक्सेप्शन्स म्हणतात. चला, याचे एक्सेप्शन म्हणजे नॉर्मली डिमांडचा लॉ काय सांगतो? प्राइस कमी झाली की डिमांड काय होणार? वाढणार. आता एक्सेप्शन काय सांगतं? प्राइस कमी झाली ना तर डिमांड पण काय होणार? कमी होणार. तर कोणते कोणते पॉइंट्स आहेत बघा. हे पार्ट झाले एक्सेप्शन, सॉरी एझम्पशन्स. बोला सगळ्यात अगोदर प्राइस, इनकम, पॉपुलेशन. पॉपुलेशन बोले तो टेस्ट एंड हैबिट भी आ गया. 2 पॉलिसी कौन सा है? गवर्नमेंट पॉलिसी, टैक्सेशन पॉलिसी. उनके बीच में कौन बैठा है? एडवर्टाइजमेंट. खत्म. चला, एक्सेप्शंस टू द लॉ ऑफ डिमांड. अभी एक गिफन पैराडॉक्स, तो एक आदमी है जिसने पेरिशेबल गुड्स के केस में कोई तो एक एजम्पशन एक्सेप्शंस निकल के लेके आया. बरोबर ना? पेरिशेबल गुड्सच्या केसमध्ये काय म्हणायचं? गिफन पॅराडॉक्स. म्हणा बेटा, गिफन पॅराडॉक्स. ठीक आहे, गिफन पॅराडॉक्स. त्यानंतर काय? प्रेस्टिज गुड्स. बराबर. त्यानंतर स्पेक्युलेशन, बोले तो अंदाज लगाना. उसके बाद में प्राइस इल्युजन. बराबर, प्राइस बेटा एक आपल्या डोक्यामध्ये फिक्स ठेवणं. बराबर. त्यानंतर हॅबिच्युअल गुड्स, त्यानंतर इग्नोरन्स. बराबर, संपलं ना? येस. बोलो, सगळ्यात अगोदर काय होता? गिफन पॅराडॉक्स. कोणत्या केस में बेटा आपल्या होत आहे? पेरिशेबल गुड्स के केस में. एवढं लक्षात ठेवू शकता. त्यानंतर प्रेस्टिज गुड्स, लोक आपला बेटा स्टेटस दाखवण्यासाठी किती महाग असू दे, मी खरेदी करणार. म्हणजे प्राइस वाढली, डिमांड कमी व्हायचं तिथं ते लोक वाढवतात. बरोबर की नाही? म्हणजे अपोजिट गेलं ते. स्पेक्युलेशन म्हणजे इंसान अंदाज लगाता है, आगे जाके प्राइस और बढ़ेगा तो और खरीदता है वो, कम प्राइस में. आज कम प्राइस है ना, तो वो और खरीद के रखता है. ठीक आहे, रहने दो. काय बेटा? स्पेक्युलेशन. त्यानंतर प्राइस इल्युजन. प्राइस का इल्युजन. इल्युजन बोले तो एक मानसिक नाही का, स्वतःची मानसिकता, तर ते प्राइसचं इल्युजन म्हणू शकता. तुम्ही स्वतःच ठरवता. ते कोणत्या केसमध्ये असतं बेटा? ब्रँडेड प्रोडक्ट्स. बघा काय लिहिले? कन्झ्युमर्स हॅव एन इल्युजन दॅट हाय प्राइस गुड्स आर ऑफ बेटर क्वालिटी. लोकांची मानसिकता काय असते? म्हणजे जास्त प्राइस म्हणजे चांगली क्वालिटी असेल. बरोबर ना? मग ते लोक जास्त प्राइस आहे तरी पण खरेदी करतात, असा विषय तो. चला, हैबिचुअल गुड्स, मेरे को हैबिट है तो मैं खरीदेगा ही. उसके बाद में इग्नोरेंस. बराबर, मतलब प्राइस ज्यादा है, इग्नोर करता है, खरीदेगा मैं. बरोबर, असं. बोला, पहिला काय था बेटा? गिफन पॅराडॉक्स. म्हणा, गिफन पॅराडॉक्स. त्यानंतर हा प्रेस्टिज गुड्स. त्यानंतर स्पेक्युलेशन. गिफन पॅराडॉक्स, प्रेस्टिज गुड्स. पॅराडॉक्स, प्रेस्टिज. पॅराडॉक्स, प्रेस्टिज. गिफन पॅराडॉक्स नंतर प्रेस्टिज गुड्स. त्यानंतर स्पेक्युलेशन. स्पेक्युलेशन बोले तो अंदाज वर्तवणं. बरोबर की नाही? चला, मतलब त्यानंतर प्राइस इल्युजन. स्पेक्युलेशन, प्राइस इल्युजन. स्पेक्युलेशन आणि प्राइस इल्युजन. गिफन पॅराडॉक्स, प्रेस्टिज गुड्स. त्यानंतर याच्यामध्ये काय वाचलं आपण? स्पेक्युलेशन आणि प्राइस इल्युजन. बरोबर. चला, त्यानंतर हॅबिच्युअल गुड्स आणि इग्नोरन्स. बोलो, हॅबिच्युअल गुड्स अँड इग्नोरन्स. ठीक आहे. चला, एव्हरीबडी डन विथ दिस. थँक्यू. क्रिएट अ चॅनल टू जॉईन द चॅट. काय रे, चॅनलच नाही तुझा, तर तसंच मला इथे चॅटिंग करणार येडा. राहू दे. चला, डन. बोलो, गिफन पॅराडॉक्स. अरे बोला ना, गिफन पॅराडॉक्स. जसं जिवंत आहे असं दाखवा. त्यानंतर काय? प्रेस्टीज गुड्स. त्यानंतर स्पेक्युलेशन. बोला, उसके बाद में प्राइस इल्यूजन. त्यानंतर हैबिचुअल गुड्स. नंतर इग्नोरेंस. हैबिचुअल गुड्स. लास्ट में तुम क्या कर दोगे बेटा? इग्नोर. हैबिट है तुम्हारा क्या करने का? इग्नोर करने का. तुम लोगों को इग्नोर कर देते, दया आती है तुमको. असो, ठीक आहे बेटा. ओ क्रिश,
चला ओके डन झालं ना. हे बोला एकदा परत एकदा बोला एक्सेप्शन बोला एक्सेप्शन वन सेकंड बोला. गिफन पॅराडॉक्स, प्रेस्टिज गुड्स, त्यानंतर स्पेक्युलेशन, नंतर प्राइस इल्यूजन, चार ऐसा लिंक्ड करके पढ़ने का. ये लास्ट में क्या था, लास्ट में इग्नोर, पर इग्नोर करने का तेरा क्या है, हैबिचुअल गुड्स. कितना पॉइंट हो गया, 6 ना, हो गया ना फिर खत्म. चला ए डन. दिस इज ऑल डन अबाउट द लॉ ऑफ डिमांड. ठीक आहे, नंतर लॉ ऑफ सप्लाय पण फटाफट खतम करून टाकू सो दॅट वी कॅन गो अहेड. एकदा याचे लॉ ऑफ डिमांडचे एझम्पशन्स बोलून टाका. एझम्पशन्स बोला, प्राइस, इनकम, पॉप्युलेशन. पॉप्युलेशन बोले तो टेस्ट एंड हैबिट. ये दो पॉलिसी कौन सा था, गवर्नमेंट पॉलिसी, टैक्सेशन पॉलिसी. पॉलिसी के बीच में एडवर्टाइजमेंट, खत्म. बराबर. चला, अच्छा बच्चा की गंदू बच्चा, गंदू बच्चा. ठीक है, चला. ए लॉ ऑफ सप्लाई, आ जाओ बेटा सप्लाई पे. लॉ ऑफ सप्लाई तुम्हारे पास. चला 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 चला. तू है तो दिल धड़कता है, तू है तो सांसें आती है, सकते किसी के. चला, लॉ ऑफ सप्लाई. लॉ को लिखने का वापस एक बार नियम क्या, सबसे पहले क्या लिखो, इंट्रोडक्शन. त्यानंतर क्या लिखो, स्टेटमेंट ऑफ लॉ. नाइस, अच्छा बच्चा. बताओ लॉ ऑफ सप्लाई का इंट्रोडक्शन. लॉ ऑफ सप्लाई इज गिवन बाय डॉक्टर अल्फ्रेड मार्शल. ठीक है, इन इज बुक प्रिंसिपल्स ऑफ. कब पब्लिश हुआ वो, 1890. क्या नहीं से सब में तीनों लॉ में है ना ये चीज. ठीक है, फक्त युटिलिटीचा लॉ पहले गिवन बाय, पहले प्रपोज किया. प्रपोज, एक्चुअली इट इज प्रपोज्ड यार, बराबर की नहीं. प्रपोज, कितने खुश हो गए नालायक, बराबर की नहीं. प्रपोज बाय प्रोफेसर गोसेन, बराबर. तो युटिलिटी बरं, इधर ये तो सेम ही है मागासम. सेम. द लॉ ऑफ सप्लाई एक्सप्लेन्स द फंक्शनल रिलेशनशिप बिटवीन प्राइस आणि सप्लाई. ये रिलेशन है प्राइस का और सप्लाई का. ठीक है, चला नेक्स्ट. स्टेटमेंट ऑफ लॉ. ये स्टेटमेंट ऑफ लॉ का भी अपना सेम लाइन क्या, अकॉर्डिंग टू प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल, बराबर. अदर थिंग्स बीइंग कॉन्स्टेंट. इधर इनका एक पॉझिटिव्ह रिलेशन आहे, पॉझिटिव्ह, बराबर की नाही. व्हेन प्राइस राइजेस, बराबर, कुठे गेलं, व्हेन प्राइस राइजेस सप्लाय ऑल्सो राइजेस, प्राइस फॉल सप्लाय ऑल्सो फॉल, बराबर ना. एक पॉझिटिव्ह रिलेशन. चला, देर इज डायरेक्ट, म्हणजे डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन प्राइस आणि क्वांटिटी सप्लाय. हो जाएगा. बोला, आपण काय बघतोय, लॉ ऑफ सप्लाय. सबसे पहला क्या देखते हैं अपन हमेशा, इंट्रोडक्शन. त्यानंतर स्टेटमेंट ऑफ लॉ, बराबर. इंट्रोडक्शन में हम लोग बोलेंगे क्या, दिस लॉ इज गिवन बाय प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल. कौन सा बुक, प्रिंसिपल्स ऑफ इकोनॉमिक्स. कब पब्लिश हुआ, 1890 में, बराबर. चला, त्यानंतर अजून काय होतं का त्याच्यात, काय नाही. ये रिलेशनशिप शो करता है प्राइस का और सप्लाई का. उसके बाद में स्टेटमेंट ऑफ लॉ का असतो, अकॉर्डिंग टू प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल. अदर थिंग्स बीइंग इक्वल, अदर थिंग्स बीइंग इक्वल, बराबर. प्राइस राइजेस, सप्लाई भी राइजेस. प्राइस फॉल, सप्लाई पण फॉल. चला, लॉ ऑफ सप्लाई कैन बी एक्सप्लेन विद द हेल्प ऑफ शेड्यूल आणि डायग्राम. सबसे पहले तुम क्या ड्रॉ करोगे, शेड्यूल. लॉ को हम लोग बदलेंगे नहीं. लॉ क्या बोल रहा था, प्राइस. इथं बघा काय दाखवलंय आपण, 10, 20, 30, 40, 50. बोले तो प्राइस को हमने कौन से वे में दिखाया है, डिक्रीजिंग की इंक्रीजिंग है. इन 10 से 20 हुआ, 20 से 30 हुआ, इंक्रीजिंग. तो सप्लाई भी कैसा दिखाना पड़ेगा, इंक्रीजिंग. बघा 100, 200, 300, 400, 500. ठीक है, अभी इसको इन द गिवन शेड्यूल फर्स्ट कॉलम शोज प्राइस, सेकेंड कॉलम वी हैव शोन क्वांटिटी सप्लाई. ये तो लिख ही पाएगा ना. तो देखो, इन द गिवन शेड्यूल पहला कॉलम इंक्लूड प्राइस एंड सेकेंड कॉलम इंक्लूड्स क्वांटिटी सप्लाई. अरे खरं खोटं. चला नेक्स्ट, खरं खरं. चला पुढे, इन द शेड्यूल प्राइस राइजेस, सप्लाय ऑल्सो राइजेस. आणि प्राइस, आता बघा, इन द गिवन शेड्यूल प्राइस राइजेस, सप्लाय ऑल्सो राइजेस, बिकॉज देर इज अ पॉझिटिव्ह रिलेशन बिटवीन प्राइस आणि क्वांटिटी सप्लाय. परीक्षेला प्रश्न येतो, देर इज डॅश रिलेशन बिटवीन प्राइस आणि क्वांटिटी सप्लाय. तो इट इज अ पॉझिटिव्ह रिलेशन, इट इज अ डायरेक्ट रिलेशन, बराबर. चला नेक्स्ट, अभी डायग्राम उसके हिसाब से ही जाएगा, बराबर. बताओ, ये बाजू में तुम्हारा मेन, अभी यहाँ पे देखो इन्होंने क्या दिखाया, यहाँ पे प्राइस दिखाया, यहाँ पे क्वांटिटी सप्लाय दिखाया. यू कॅन शो, बरं ठीक आहे. या बाजूला प्राइस दाखवल्या बघा, या बाजूला 10, 20, 30, 40, 50. आणि इकडे काय दाखवलंय, क्वांटिटी सप्लाय. ठीक है, यहाँ पे प्राइस है, यहाँ पे क्वांटिटी सप्लाइड है. देखो अभी डायग्रामच्या हिशोबाने
बघा जेव्हा प्राइस 10 होती, जब प्राइस तुम्हारा 10 था तो सप्लाई कितना 100। तो देखो प्राइस तुम्हारा कितना था 10, ठीक है। और वो टाइम पे तुम्हारा प्राइस जब 10 था तभी सप्लाई कितना था 100। जब प्राइस तुम्हारा 20 था तभी सप्लाई कितना था 200 इंक्रीजिंग। ये जब 30 रखा तभी 300, ये जब 40 रखा था तभी 400, जब प्राइस 50 रखा तभी, बराबर की नाही। आता मला सांगा आपण डिमांडचा कर्व डाऊनवर्ड बोललो, सप्लायचा कर्व कसा असला पाहिजे रे अपवर्ड, बराबर की नहीं, और वो भी फ्रॉम लेफ्ट टू राइट, बराबर। तो वो नीचे लिखा रहेगा। अभी अपना सिस्टम एकदम क्लियर, देखो इधर ऑन विच एक्सिस, वाई एक्सिस वी हैव शोन प्राइस, ऑन एक्स एक्सिस वी हैव शोन क्वांटिटी सप्लाइड, एवढं लिहू शकता ना। हे बोलो एस एस इज आवर विच कर्व, एस एस कौन सा कर्व है सप्लाई कर्व, और वो कैसा है माय डियर अपवर्ड, लिखू शकता ना। तो यही चीज हमने एक्सप्लेनेशन भी लिखा है। देखो इन द गिवन डायग्राम एक्स एक्सिस रिप्रेजेंट क्वांटिटी सप्लाई, वाई एक्सिस रिप्रेजेंट प्राइस ऑफ द कमोडिटी, बराबर। देखो सप्लाई कर्व स्लोप अपवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राइट, लेफ्ट से राइट, सही की गेलं बराबर। चला एवढं होणार तुमचं, बघा परत एकदा सांगा मला, बराबर। फिर ऍझम्पशन आणि एक्सेप्शन मग आपली वार्ता काय होणार खतम। बोला सगळ्यात अगोदर जेव्हा कोणताही लॉ आपल्याला विचारला जातोय, एनी लॉ, बराबर, सबसे पहले अपन क्या लिखेंगे उसका इंट्रोडक्शन, उसके बाद में स्टेटमेंट ऑफ लॉ, उसके बाद उसका शेड्यूल, उसके बाद उसका डायग्राम, बराबर। प्रत्येक शेड्यूल और हर एक डायग्राम के बाद अपन 2-3 लाइन का क्या लिखेंगे उसका एक्सप्लेनेशन। बोलो वंस अगेन, सबसे पहले तुमने यहाँ पे इंट्रोडक्शन लिखा, क्या इंट्रोडक्शन था माय डियर, कौन, प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल, बराबर। कौन सा बुक, प्रिंसिपल्स ऑफ इकोनॉमिक्स, कब पब्लिश हुआ 1890, बराबर। कैसा रिलेशन है प्राइस का और सप्लाई का, पॉझिटिव्ह, बोले तो डायरेक्ट रिलेशन। त्यानंतर स्टेटमेंट ऑफ लॉ बोलायचा, काय बोलणार तुम्ही, स्टेटमेंट ऑफ लॉ अकॉर्डिंग टू प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल, अदर थिंग्स बीइंग इक्वल व्हेन प्राइस राइजेस सप्लाई राइजेस, प्राइस फॉल सप्लाई पण फॉल्स, बरोबर। चला त्यानंतर आपण काय बनवलं शेड्यूल, और उसके बाद में क्या बनाया अपन ने डायग्राम। लॉ को हमने तोड़ा नहीं, बराबर ना, उसको फॉलो करके अगर तुमने प्राइस इंक्रीजिंग वे में दिखाया है, सप्लाई भी तुम्हारा इंक्रीजिंग वे में ही दिखाना, और उसके हिसाब से आप डायग्राम ज्वाइन करोगे। तुम्हारा यहाँ पे 4 मार्क का काम होगा। अगर तुमको क्वेश्चन आता है एक्सप्लेन द लॉ ऑफ सप्लाई, बराबर की नाही, लॉ ऑफ सप्लाई तुम्ही एक्सप्लेन करता, त्यानंतर तुम्हाला काय येणार बेटा याचे ऍझम्पशन्स, काय येणार सोन्या ऍझम्पशन्स, ठीक आहे। हा चला ऍझम्पशन तुमच्या समोर पण असतील, बरोबर ना। चला फास्ट एकदम, सगळ्यात अगोदर काय दिले बेटा, कॉन्स्टंट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, बराबर। कॉस्ट ऑफ प्रोडक्शन तुमने क्या रखा कॉन्स्टंट, त्यानंतर कॉन्स्टंट टेक्निक ऑफ प्रोडक्शन, अरे बरोबर ना। आपल्याला मेन वर्ड कोणता पाहिजे माहितीये का, बघा मला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, त्यानंतर टेक्निक ऑफ प्रोडक्शन, बोलो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि टेक्निक ऑफ प्रोडक्शन, त्यानंतर वेदर कंडिशन्स, बराबर। या सगळ्यांमध्ये काही चेंज नसणारे असं त्यांनी काय केले बेटा अज्युम केले। चला त्यानंतर काय आहे, नो चेंज इन द गव्हर्नमेंट पॉलिसी, त्यानंतर नो चेंज इन ट्रान्सपोर्ट कॉस्ट, त्यानंतर प्राइस ऑफ अदर गुड्स ऑल्सो रिमेन कॉन्स्टंट, त्यानंतर नो फ्युचर एक्सपेक्टेशन्स, ठीक आहे। बोला सगळ्यात अगोदर काय होतं तुमचं, नो चेंज इन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, त्यानंतर नो चेंज इन टेक्निक ऑफ प्रोडक्शन, बराबर। त्यानंतर नो चेंज इन वेदर कंडिशन्स, त्यानंतर काय होतं गव्हर्नमेंट पॉलिसी, बराबर ना। चला वेदर कंडिशन आणि गव्हर्नमेंट पॉलिसी, बराबर राहील। चला सगळ्यात अगोदर काय होतं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, त्यानंतर टेक्निक ऑफ प्रोडक्शन, त्यानंतर वेदर कंडिशंस, त्यानंतर गवर्नमेंट पॉलिसी, बराबर। इतना 4 याद रहा सबसे पहले, उसके बाद में 2-3 जो बाकी है वो देख लेंगे। बोलो सबसे पहले नो चेंज इन द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, नो चेंज इन द टेक्निक ऑफ प्रोडक्शन, त्यानंतर नो चेंज इन वेदर कंडिशन्स, त्यानंतर नो चेंज इन गव्हर्नमेंट पॉलिसी, ठीक आहे। राहिलं माझ्या लक्षात राहिलं, तुमच्या पण राहिलं असेल असं मी गृहीत धरू का, नाही तर मग परत बोलवणार। चला पुढे
नो चेंज इन गव्हर्नमेंट पॉलिसीज डन. ठीक आहे. त्यानंतर बघा हे 3 पॉइंट्स मधील आपल्याला अजून 2 लक्षात राहिले बस. बोला सगळ्यात अगोदर कोणता आहे? नो चेंज इन ट्रान्सपोर्ट कॉस्ट. ठीक आहे. चला त्यानंतर प्राइस ऑफ अदर गुड्स रिमेन्स कॉन्स्टंट. प्राइस ऑफ अदर गुड्स रिमेन्स कॉन्स्टंट. ठीक आहे. त्यानंतर नो फ्युचर एक्सपेक्टेशन्स. ठीक आहे. चला बोला सगळ्यात अगोदर हे काय होतं? हा वाला ट्रान्सपोर्ट कॉस्ट नो चेंज. त्यानंतर प्राइस ऑफ अदर गुड्स कॉन्स्टंट. त्यानंतर नो फ्युचर एक्सपेक्टेशन्स. ठीक आहे. बोला सगळ्यात अगोदर तुम्ही 4 पॉइंट बोललात. सबसे पहिला कोणता? नो चेंज इन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. त्यानंतर नो चेंज इन टेक्निक ऑफ प्रोडक्शन. थोडंसं वेगळं आहे पण ते नो चेंजेस आहे. बरोबर की नाही? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, टेक्निक ऑफ प्रोडक्शन. त्यानंतर एक होतं काय? वेदर कंडिशन्स. नो चेंज इन वेदर कंडिशन. और एक था कोणचा? गव्हर्नमेंट पॉलिसी. बराबर. वेदर, ट्रान्सपोर्ट कॉस्ट, प्राइस ऑफ अदर गुड्स रिमेन्स कॉन्स्टंट and no future expectations. बराबर. This is all about assumptions of law of supply. बराबर. बोला परत एकदा. इसको भी हटा देते सगळे सोबत. असू द्या. चला बोला सगळ्यात अगोदर पहिला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, टेक्निक ऑफ प्रोडक्शन, त्यानंतर वेदर कंडिशन, त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिसी. आम्हाला एवढं लक्षात ठेवा. पहिला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, टेक्निक ऑफ प्रोडक्शन, वेदर कंडिशन, गवर्नमेंट पॉलिसी. इधर आ जाओ. ये था ना? क्या था? ट्रांसपोर्ट कॉस्ट. त्यानंतर पी फॉर प्राइस ऑफ रिमेन्स कॉन्स्टंट. बराबर. और लास्ट वाला था तुम्हारा नो फ्यूचर एक्सपेक्टेशन. काहीच अपेक्षा करू ना. चल बराबर. काय लक्षात? ये अभी शायद 4 या 5 ही पॉइंट रहेंगे तुम्हारे एक्सेप्शंस के. बराबर. यहाँ पे तुम्हारा लॉ अप्लाई नहीं होता. सबसे पहला कौन सा था? सप्लाई ऑफ लेबर. ठीक है. त्यानंतर एग्रीकल्चरल गुड्स, नंतर अर्जेंट नीड फॉर कैश, त्यानंतर पेरिशेबल गुड्स, उसके बाद में रेयर गुड्स. बोलो सबसे पहले सप्लाई ऑफ लेबर, त्यानंतर एग्रीकल्चरल गुड्स, त्यानंतर अर्जंट नीड फॉर कॅश. यस. पेरिशेबल आणि रेअर. वाव. गुड्स. कोणता गुड्स? पेरिशेबल गुड्स आणि रेअर गुड्स. पेरिशेबल, रेअर. अर्जंट नीड फॉर कॅश पण तुमच्या लक्षात असेल. बराबर. अब सुरुवात का दो कौन सा है? सप्लाई ऑफ लेबर, एग्रीकल्चरल गुड्स. तो गुड्स तो 3 हो गया ना. एग्रीकल्चरल गुड्स, रेयर गुड्स और पेरिशेबल गुड्स. उसके बाद में तुम्हारा है ये अर्जेंट नीड फॉर कैश. ठीक है. बोलो सबसे पहले सप्लाई ऑफ लेबर, त्यानंतर एग्रीकल्चरल गुड्स, त्यानंतर अर्जंट नीड फॉर कॅश, त्यानंतर पेरिशेबल गुड्स, नंतर बराबर. कितना है गुड्स तुम्हारा? ये 3. बराबर. हाउ मच? 3. ठीक है. चला मला सांगा. एक ब्रेक लेने बोल रहा है तेरे को. मला सांगा सप्लाई का लॉ क्या बोलता था माय डियर? अगर तुम्हारा प्राइस बढ़ा तो सप्लाई भी क्या होगा? बढ़ेगा. अगर तुम्हारा प्राइस कम हुआ तो सप्लाई भी क्या होता था? कम होता था. पर ये केस में ये प्रिंसिपल अप्लाई नहीं होगा. ये ऑल केस में अगर प्राइस बढ़ रहा है सप्लाई बढ़ेगा नहीं. बराबर. अपोजिट डायरेक्शन. अगर प्राइस कम हो रहा है तो सप्लाई भी कम नहीं होगा. ये लॉ के एकदम अगेन्स्ट जाता है. त्याचं तुम्हाला हे आपण सांगितले कोणते पॉइंट्स आहेत आणि जेव्हा तुम्ही लेक्चर मध्ये शिकला तेव्हा याचं तुम्ही सोबत शिकला असेल असं मी गृहीत धरतो. बराबर. सो दिस इज ऑल अबाउट लॉ ऑफ डीएमयू, लॉ ऑफ डिमांड आणि लॉ ऑफ सप्लाय. आता आपल्याला यायचंय तुमच्या त्या क्वेश्चन्स वरती. बोला सगळ्यात अगोदर. अब आहेस ना रे? हाय. बराबर. कौन सा कवर हो गया इसमें? देखो इसमें से कौन सा? लॉ ऑफ सप्लाई विथ एजम्पशंस.
नुसता कव्हर हो गया ऐसा नहीं बोलेंगे. बोलो एझम्पन्स. कोणते एझम्पन्स ते सांगा सगळ्यात अगोदर. थांबा जरा. बोला एझम्पन्स कोणचा था. लॉ ऑफ क्या था वो, डीएमयू की सप्लाई था. सप्लाई. ओके बराबर. सप्लाई का ना. सप्लाई का बराबर. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन बराबर. त्यानंतर टेक्निक ऑफ प्रोडक्शन. त्यानंतर वेदर कंडिशन्स. त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिसी. बरोबर ना. हे 4 तो ऐसे आ गया. त्यानंतर मला सांगा अजून एक होतं ट्रान्सपोर्ट कॉस्ट. प्राइस ऑफ अदर गुड्स रिमेन्स कॉन्स्टंट. त्यानंतर नो फ्युचर एक्सपेक्टेशन्स. बराबर. दिस वॉज assumptions ऑफ लॉ ऑफ सप्लाय. बरोबर ना. चला आ जाओ. हा झाला याच्यामधला. चला पुढे बघा. याच्यामध्ये कोणता आहे का. लॉ ऑफ डिमांड विथ एक्सेप्शन्स. डिमांडचे एक्सेप्शन विचारते ते. डिमांड्स का एक्सेप्शन. अभी कोई लॉ का इसमें है नहीं. चलो 1 मिनिट रुको. असं बघून बोलायचं नाही बेटा. बोलो सबसे पहला ये किसका बोल रहे हो तुम. डिमांड का एक्सेप्शंस ना. ये क्या था तुम्हारा सप्लाई का एझम्पन्स. ठीक आहे. सांगा डिमांडचे एक्सेप्शन्स मध्ये सगळ्यात अगोदर कोणता पॅराडॉक्स होता. गिफन पॅराडॉक्स. हे पॅराडॉक्स बोले तो दुसरा प्रेस्टीज गुड्स. त्यानंतर तिसरा स्पेक्युलेशन. स्पेक्युलेशन से भी एक पॉइंट आगे प्राइस इल्यूजन. बरोबर ज्याला आठवतंय. त्यानंतर बोलो 5वा कोणचा गुड्स. हॅबिच्युअल गुड्स. बरोबर की नाही. आणि हॅबिच्युअल आणि इग्नोरन्स सोबत येतं. बराबर. हाउ मेनी टाइम्स रीड करने की जरूरत है तुमको बेटा. 2-3 टाइम्स. रिमेंबर. बराबर. चला वी आर सीइंग दैट कि एवरी अटेम्प्ट में दे आर आस्किंग 1 क्वेश्चन ऑन लॉ. बराबर. चला नेक्स्ट मध्ये बघूया विचारलाय. इथे नाही विचारला वाटतं. बराबर. व्हेरिएशन्स इन डिमांड स्टेप्स इन कन्स्ट्रक्शन. सो इधर नहीं. चलो नेक्स्ट 2 मेथड्स. लॉ ऑफ डीएमयू विथ एझम्पन्स. ठीक आहे. इधर क्लिक करें. चला सांगा बरं. एझम्पन्स कशाचे सांगताय तुम्ही. डीएमयू चे. ठीक है. डीएमयू का क्या बता रहे हो तुम. एझम्पन्स. ठीक आहे. सगळ्यात अगोदर काय होता रॅशनॅलिटी. त्यानंतर कार्डिनल मेजरमेंट. त्यानंतर होमोजिनिटी. बरोबर आहे. कॉन्स्टन्सी. बरोबर आहे. नंतर रिझनेबिलिटी बोलतोय हा. त्यानंतर कंटिन्युटी पण बोलतोय हा. त्यानंतर डिव्हिजिबिलिटी. नंतर तू आहे स्वतःचा स्टेटस सांग क्या बेटा. सिंगल बॉन्ड. गॉट इट. चला अजून बघू कोणता क्वेश्चन होता आलेला आणि विचारलाय का. लॉ ऑफ डिमांड विथ एक्सेप्शंस. परत आला वाटतं ना. लॉ ऑफ डिमांड का एक्सेप्शंस. ये वापस आ गया. हो गिफन पॅराडॉक्स वाला. पॅराडॉक्स प्रेस्टीज. बराबर. स्पेक्युलेशन. प्राइस इल्यूजन. हैबिट तेरा इग्नोर करने का. चला 2022 में देखो कोई लॉ का क्वेश्चन है क्या. एक्सप्लेन द लॉ ऑफ डीएमयू विथ एक्सेप्ट डीएमयू एक्सेप्शन्स. डीएमयू का एक्सेप्शन सांगा. सगळ्यात अगोदर काय असते तुझी हॉबी. बरोबर. थांबा जरा. इथे एझम्पन्स आलेलं. आता एक्सेप्शन. चला एक्सेप्शन सांगा बरं. डीएमयू चे सगळ्यात अगोदर काय तुझ्या हॉबीज. त्यानंतर दुसरा मायझर. त्यानंतर एडिक्शन. बरोबर. त्यानंतर पॉवर. त्यानंतर लास्ट मनी. बरोबर. मनी के केस. बराबर. बघा वी आर एक्सपेक्टिंग एव्हरी टाइम लॉ के ऊपर एक क्वेश्चन आएगा. बराबर. आणि पॉइंट्स वरती आपण बिलकुल पण कन्फ्युजन क्रिएट करणार नाही. ठीक आहे. चला अजून बघू द्या एकदा आलाय का. लास्ट मला असं वाटतं संपला असेल आता. लॉ ऑफ डिमांड आणि एझम्पशन. हा तर एकदम सिंपलच प्रश्न आला म्हणा. लॉ ऑफ डिमांडचे एझम्पशन्स विचारता येते. लॉ ऑफ डिमांड का एझम्पशन पूछ रहा है वो. लॉ ऑफ डिमांड का क्या पूछ रहा है एझम्पशन. लॉ ऑफ डिमांड काय विचारता तो एझम्पशन. सांगा. प्राइस इनकम पॉप्युलेशन. पॉप्युलेशन आहे मतलब टेस्ट अँड हॅबिट आएगा. त्यानंतर पॉलिसी कोणता गव्हर्नमेंट पॉलिसी. टॅक्सेशन पॉलिसी यांच्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट.
हे पण आठवलं पाहिजे तुम्हाला. दन कन्फ्युजन क्रिएट केलं मी आला. कसा मेला तो? कर्मानी मेला. बराबर. चला, म्हणजे प्रत्येक अटेम्प्ट मध्ये आपल्याला एक्सपेक्ट आहे की किती प्रश्न विचारणार लॉ वरती? एक प्रश्न तुमचा फिक्स असेल. ठीक आहे. चला, अच्छा बच्चा की गंदू बच्चा? ऑब्वियसली ऑब्वियसली गंदू बच्चा, और क्या. नहीं है. ए ओपन करून दे ना. चला, झालं डन. अजून काय आहे का? डन. इधर तर लगी था. ठीक आहे. चला, अजून कोणता क्वेश्चन रिपीटेटिव्हली आलेला? टाइप्स ऑफ प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड. बराबर. आणि रिझन्स ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर वाला एक ते 2-3 याच्यामध्ये आहे. तर आपण प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड का क्वेश्चन पहिला करते. देखो, आ जाओ. टाइप्स ऑफ प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड. ठीक आहे. सगळ्यांनी अरे माहितीये का तुम्हाला ते परफेक्टली रिलेटिव्ह आठवतंय ना, युनिटरी. बस एकदम सिंपल वाला क्वेश्चन. सुर्ग नहीं है सवाल कोई ऐसा. चला 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 लवकर, एकदम फास्ट मध्ये हा. एव्हरीबडी. इम्पॉर्टन्स ऑफ इलास्टिसिटी ऑफ डिमांड नाही. हाँ, ये देखो आ गया. टाइप्स ऑफ प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड. ठीक आहे. तुम्ही जिथूनही वाचलं असेल, आय डोंट नो, काही प्रॉब्लेम नाही. पाणी दे ना, पाणी. पाणी दे. असू दे मी ठेवतो मी. हाँ ना. ठीक है, वो चेक करना पड़ेगा उसने डॉक्टरेट किया था क्या.
चलो एवरीबडी, टाइप्स ऑफ प्राइस, इलास्टिसिटी ऑफ डिमांड, कितने टाइप से बेटा? 5। कितने मार्क्स के लिए आ सकता है? 8 मार्क्स। हाउ मच? 8 मार्क्स के लिए वो आ सकता है मेरे। बोलो सबसे पहला परफेक्टली इलास्टिक, ठीक आहे, परफेक्टली इलास्टिक, त्याचा अपोजिट कोण आहे? परफेक्टली इनइलास्टिक, ठीक आहे। चला सगळ्यात अगोदर परफेक्टली इलास्टिक देखो रे माय डियर, चला सगळ्यांनी। वेन एट अ जीरो चेंज इन द, मेरा ये आवाज मेरे को आ रहा है इधर, when at a zero change in the price there is a infinite म्हणजे अनलिमिटेड चेंज इन द क्वांटिटी डिमांडेड, इसको क्या बोलेंगे तुम? परफेक्टली इलास्टिक। देखो प्राइस यहाँ पे है, कोई चेंज आगे पीछे तुमको नहीं दिखेगा, बराबर, बट ये डिमांड कंटिन्यूअसली, बराबर, आगे चलता रहेगा। सो दिस विल बी इन्फानाइट। इन्फानाइट म्हणलं जातं। मग तुला काय म्हणायचंय? वेन ऍट नो चेंज इन द प्राइस, प्राइस मध्ये चेंज नाहीये, बराबर की नाही, आणि डिमांड मध्ये इन्फानाइट चेंज आहे। बघा काय लिहिलंय? वेन देर इज अ झिरो चेंज इन द प्राइस देर इज इन्फानाइट चेंज इन द क्वांटिटी डिमांडेड। मग याला काय म्हणायचं? परफेक्टली इलास्टिक। मग इथं लिहायचं ईडी बोले तो इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल्स टू, बराबर, इन्फानाइट। चला सेम याचं ह्याच्या अपोजिट एकदम इनइलास्टिक। आता इकडे बघा, वेन ऍट अ चेंज इन द प्राइस, वरती काय होतं? नो चेंज इन द प्राइस, इट चेंज इन द प्राइस देर इज नो इफेक्ट ऑन द क्वांटिटी डिमांड। अभी डिमांड शांत बैठ रहा है। वरती कोण शांत बसलेलं? प्राइस। आता कोण शांत बसणार इकडे? डिमांड। आणि चेंज कोण होणार? प्राइस, बराबर। वरती काय होतं? वरती नो चेंज इन द प्राइस, झिरो चेंज इन द प्राइस, बराबर की नाही, आणि इकडे चेंज इन द प्राइस, कोण नाही चेंज होत? डिमांड। सो देखो when at a change in the price there is no effect on the quantity demand, it is called as perfectly inelastic, बराबर। the numerical value क्या दिखाएंगे? it is equals to 0, demand is equals to 0 change, बराबर। डिमांड 0 चेंज, तिकडे डिमांड इन्फानाइट चेंज, तो साइन निकाला था अपन ने। चला इधर देखो, यूनिटरी इलास्टिक मतलब यहाँ पे शायद इक्वल होगा सब, बराबर। व्हेन चेंज इन द प्राइस, इक्वल चेंज किसमें होगा? बराबर, डिमांड में। देखो when at a change in price equal change in the demand, it is called as unitary elastic। देखो न्यूमेरिक वैल्यू ऑफ इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल्स टू 1, इक्वल। तो देखो P से P1, बराबर, Q से Q1। आइल असं कसं झालं? कारण की प्राइस आणि डिमांडचं रिलेशन कसं आहे? अपोजिट आहे ना। प्राइस बढ़ेगा तो डिमांड कम होगा। आता इथे काय दाखवलंय? प्राइस अगर कम हो रहा है तो डिमांड बढ़ेगा। प्राइस P से P1 नीचे आया ना, मग डिमांड वाढलं पाहिजे, लॉ ला फॉलो करून Q से Q1। बट ये क्या दिखाने का बेटा? इक्वल दिखाने, बराबर। त्याला असं जोडा नाही तर असं जोडा, काही प्रॉब्लेम नाही। ईडी इज इक्वल्स टू हा डिमांड कर दाखवायचा आणि ईडी इज इक्वल्स टू 1। परीक्षेला प्रश्न येतो ह्या साइन वरती। ईडी इज इक्वल्स टू 1 आहे, इन्फानाइट आहे, 0 आहे, ग्रेटर दॅन 1 आहे, लेस दॅन 1 आहे, याच्यावरती क्वेश्चन येतात, ठीक आहे। चला तर हे तुम्ही व्यवस्थित करायचं, बरोबर। चला नेक्स्ट आहे तुमचं रिलेटिव्हली इलास्टिक आणि रिलेटिव्हली इनइलास्टिक। देखो वेन चेंज इन क्वांटिटी डिमांडेड, बराबर, पुढे लिहूया, वेन चेंज इन क्वांटिटी डिमांडेड इज मोर दॅन चेंज इन द प्राइस, इट इज कॉल्ड एज रिलेटिव्हली इलास्टिक। देखिए P से P1, Q से Q1, ऐका, प्राइस चेंज हुआ, उसके कंपैरिजन में डिमांड का चेंज ज्यादा है। इधर प्राइस चेंज हुआ, उसके कंपैरिजन में डिमांड का चेंज कम है, बरोबर क्या आहे? तर बघूया इकडे याचं पण बघू। वेन चेंज इन क्वांटिटी डिमांडेड इज लेस, क्वांटिटी डिमांडचा जो चेंज आहे तो कसा आहे? लेस दिसतोय ना, आणि चेंज कोणाचा जास्त मोठा आहे? प्राइसचा। तो देखो वापस, वेन चेंज इन क्वांटिटी डिमांडेड इज लेस देन चेंज इन प्राइस, इट इज कॉल्ड एज रिलेटिव्हली इनइलास्टिक। ये वरच्या केसमध्ये काय असेल रे? इधर डिमांड का चेंज कम है, ऊपर के केस में डिमांड का चेंज ज्यादा रहेगा। अगर यहाँ पे पुढे गेलाय बघ, प्राइस का चेंज आणि डिमांडचा चेंज, डिमांड का चेंज प्राइस के कंपैरिजन में ज्यादा है, वाचायला बघा। वेन चेंज इन क्वांटिटी डिमांडेड इज मोर, क्वांटिटी डिमांडचा चेंज कसा आहे? जास्त आहे, बराबर की नाही? किसके कंपैरिजन में? प्राइस के चेंज से। ये क्या कहलाएगा? रिलेटिवली इलास्टिक। ए साइन बघना, साइन इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन 1 आणि तिकडे इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज लेस दॅन 1।
या साईन लक्षात ठेवल्या की तुमचं काम काय बनतं बेटा, सोपं. बोला सगळ्यात अगोदर काय वाचलं तुम्ही, टाइप्स ऑफ प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड पड रही आपण. सगळ्यात अगोदर काय, परफेक्टली इलास्टिक, इन इलास्टिक, इलास्टिक. त्याच्यानंतर दुसरं परफेक्टली इन इलास्टिक, आणि सगळ्यांच्या मध्ये काय आहे हा, रिलेटिव्हली इलास्टिक, सॉरी आपला युनिटरी इलास्टिक. त्यानंतर रिलेटिव्हली इलास्टिक आणि रिलेटिव्हली इन इलास्टिक. बरोबर, परफेक्टली इलास्टिक, इन इलास्टिक, मध्ये कोणता, युनिटरी, नंतर रिलेटिव्हली इलास्टिक आणि इन इलास्टिक. बरोबर, हे सगळ्यांचे साईन एकदा सांगा. परफेक्टली इलास्टिक बोले तो इन्फानाइट, परफेक्टली इन इलास्टिक बोलोगे तो 0, युनिटरी इलास्टिक बोलोगे तो इक्वल टू 1. त्यानंतर रिलेटिव्हली इलास्टिक, रिलेटिव्हली इलास्टिक बोलोगे तो ग्रेटर दॅन 1 रहेगा ना. बराबर, इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन 1. त्यानंतर रिलेटिव्हली इन इलास्टिक बोलोगे तो लेस दॅन. काही लक्षात, सायन्स पण लक्षात ठेवायचे. त्याच्यावरती पॅसेज आणि डायग्राम, 8 मार्काचा प्रश्न येतात, 3 विचारणार, त्यातले 2 लिहायचे असतात, माहिती है ना. वहां पे भी एग्जाम में क्वेश्चन आता है, इसके ऊपर क्वेश्चन आए हैं. बराबर, नॉट फॉर 8 मार्क्स ओनली, बट पैसेज में, शॉर्ट नोट्स में बराबर आलेले. ठीक आहे, झाले, डन. याच्यानंतर अजून एक क्वेश्चन बघूया, मग हे कुठे कुठे कव्हर झाले ते बघूया. रिझन्स फॉर ग्रोथ इन पब्लिक एक्सपेंडिचर. रिझन्स फॉर ग्रोथ इन द पब्लिक एक्सपेंडिचर. चला बघूया कुठे आहे तो. रिझन्स फॉर ग्रोथ इन पब्लिक एक्सपेंडिचर कुठे आहे, पब्लिक फाइनेंस इन इंडिया 8वां, मला असं वाटतंय, हा इसमें ही है. पब्लिक एक्सपेंडिचर नाही, हे नाही. गव्हर्नमेंट का एक्सपेन्स क्यों बढ़ा है, असा प्रश्न परीक्षेला येतोय. बरोबर, गव्हर्नमेंटचा खर्च का वाढलाय, त्याच्यामध्येच येणार आहे. वरती आहे का, खरं तुझ्यावरती विश्वास ठेवून. तू है तो दिल धड़कता, नहीं इसमें पता चलने देना, ये चैप्टर तो यही है शायद. तू बघितलेलंस, वाव, तू बघितलेलंस, हा यही है शायद, देखो. हाँ यस, रीजंस फॉर ग्रोथ इन पब्लिक एक्सपेंडिचर अभी तक 2-3 बार एग्जाम में आया. बराबर, चला, रिझन्स फॉर ग्रोथ इन पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे गव्हर्नमेंटचा लोकांवरचा खर्च का वाढलाय, क्यों बढ़ा है. सबसे पहला, इंक्रीज इन द एक्टिविटीज ऑफ द गवर्नमेंट, गवर्नमेंट का काम बढ़ाया हुआ है लोगों के ऊपर. बराबर, चला ना. त्यानंतर काय, रॅपिड इंक्रीज इन द, लोगों का पॉप्युलेशन बढ़ेगा तो गवर्नमेंट का खर्चा भी बढ़ेगा. त्यानंतर ग्रोइंग अर्बनाइजेशन, बराबर, शहरीकरण वाढतंय. त्यानंतर इंक्रीजिंग डिफेंस एक्सपेंडिचर, बराबर, गवर्नमेंट को अपनी बेटा सीमा सुरक्षा का भी काम देखना पड़ता है. उसके बाद में स्प्रेड ऑफ डेमोक्रेसी, सारख्या निवडणुका वगैरे होणार तर गव्हर्नमेंटचा खर्च पण वाढणार. त्यानंतर इन्फ्लेशन, महंगाई भी बढ़ रहा है. उसके बाद में इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट, कुठे जर आपत्ती वगैरे झाली तर तिथे पण गव्हर्नमेंटचा खर्च वाढतो. दुष्काळ वगैरे पडला, बरोबर की नाही, कुठे पूर वगैरे आला तर गव्हर्नमेंटचा खर्च वाढणार. ठीक आहे, बोला सगळ्यात अगोदर सबसे पहिला तुमने क्या वाचा बेटा, वाचा, पढ़ा. इन्क्रीज इन द ऍक्टिव्हिटीज ऑफ द गव्हर्नमेंट. हा भाई, 1 बाय 1 पाठच झालं पाहिजे, 2-3 वेळा विचारले त्यांनी. बरोबर, सगळ्यात अगोदर इन्क्रीज इन द ऍक्टिव्हिटीज ऑफ द गव्हर्नमेंट, ऍक्टिव्हिटीज ऑफ द गव्हर्नमेंट, AOG, AOG नहीं, इन्क्रीज इन द ऍक्टिव्हिटीज ऑफ गव्हर्नमेंट. म्हणा इन्क्रीज इन द ऍक्टिव्हिटीज ऑफ गव्हर्नमेंट. चला, सेकंड, रॅपिड इन्क्रीज इन पॉप्युलेशन, इंक्रीज इन, बोलो पहिला क्या था, ऍक्टिव्हिटीज ऑफ गव्हर्नमेंट, बरोबर, नंतर पॉप्युलेशन. 2 गोष्टी वाढली, ऍक्टिव्हिटीज ऑफ गव्हर्नमेंट आणि पॉप्युलेशन, 2 चीज बढ़ गया. बोलो कोणचा, ऍक्टिव्हिटीज ऑफ गव्हर्नमेंट और पॉप्युलेशन. पहिल्या लक्षात, चला. त्यानंतर नेक्स्ट, ग्रोइंग अर्बनायझेशन. हे कधीतरी वाचलेलं काय, तुम्हाला सांगितलं असेल. ग्रो बोले तो इंक्रीज बोले, बराबर, इंक्रीज क्या हो रहा है, अर्बनाइजेशन. तो 3 चीजें बढ़ रही है. सगळ्यात अगोदर काय सोन्या, इन्क्रीज इन द ऍक्टिव्हिटीज ऑफ गव्हर्नमेंट, त्यानंतर इन्क्रीज इन पॉप्युलेशन, त्यानंतर इन्क्रीज इन अर्बनायझेशन, ग्रोइंग अर्बनायझेशन, इन्क्रीजिंग अर्बनायझेशन. ठीक आहे, 3 पॉइंट यू शुड बी डन. सगळ्यात अगोदर इन्क्रीज इन ऍक्टिव्हिटीज ऑफ गव्हर्नमेंट. अरे म्हणा ना,
इन्क्रीज इन ऍक्टिव्हिटीज ऑफ गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर इन्क्रीज इन पॉप्युलेशन, इन्क्रीज इन पॉप्युलेशन. नंतर ग्रोईंग अर्बनायझेशन. बरोबर. बघा 3 वेळा परीक्षेला प्रश्न आलाय, 2-4 वेळा. बरोबर. किती वेळा? 2-4 वेळा. शाबास, अच्छा बच्चा, नाईस नाईस. चलो हे अगला 3 पॉइंट झाले. चला चौथा बघूया. अरे बाप, वापस इन्क्रीज इन डिफेन्स एक्सपेंडिचर. बरोबर. 4 इन्क्रीज झाले सगळ्या अगोदर. ऍक्टिव्हिटीज ऑफ गव्हर्नमेंट, त्यानंतर इन्क्रीज इन पॉप्युलेशन, नंतर अर्बनायझेशन, ग्रोईंग अर्बनायझेशन, नंतर डिफेन्स एक्सपेंडिचर. 4 इन्क्रीज आहे म्हणताय. हाऊ मच? 4. पहिला इन्क्रीज इन ऍक्टिव्हिटीज ऑफ गव्हर्नमेंट, त्यानंतर इन्क्रीज इन पॉप्युलेशन, त्यानंतर ग्रोईंग अर्बनायझेशन, त्यानंतर डिफेन्स एक्सपेंडिचर. इन्क्रीज इन डिफेन्स एक्सपेंडिचर. हाऊ मच? 4. प्रश्नाचं नाव काय होतं? रीजन्स फॉर ग्रोथ इन पब्लिक एक्सपेंडिचर. लोगों के ऊपर खर्चा गवर्नमेंट का क्यों बढ़ रहा है. बरोबर. चला नंतर बघा स्प्रेड ऑफ डेमोक्रेसी. काय सोने? स्प्रेड ऑफ डेमोक्रेसी. ठीक आहे. स्प्रेड ऑफ डेमोक्रेसी. त्यानंतर इन्फ्लेशन. बरोबर. काय सोन्या? इन्फ्लेशन. नंतर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. म्हणा इन्फ्लेशन, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, इन्फ्लेशन, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. आणि स्प्रेड म्हणजे पसरते. काय सोन्या? डेमोक्रेसी. बरोबर की नाही? येस. चलो 3 पॉइंट बोलो. स्प्रेड ऑफ डेमोक्रेसी, स्प्रेड ऑफ डेमोक्रेसी, नंतर इन्फ्लेशन, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. राहिलं ना लक्षात? सगळ्यांच्या. येस. अच्छा बच्चा, गंदू बच्चा, गंदू बच्चा. नाईस. क्लियर? अच्छा अजून पण आहे का? ये लास्ट में, हाँ लास्ट में बेटा आपत्ति. लास्ट में क्या बेटा? आपत्ति. तुमको उधर लास्ट में आपत्ति दिख रही बीच में बैठी हुई. चला एव्हरीबडी. प्रश्नाचं नाव बोला. रिझन्स फॉर ग्रोथ इन पब्लिक एक्सपेंडिचर. एव्हरीबडी. रिझन्स फॉर ग्रोथ इन पब्लिक एक्सपेंडिचर. चला सगळ्यात अगोदर इन्क्रीज इन ऍक्टिव्हिटीज ऑफ गव्हर्नमेंट, नंतर इन्क्रीज इन पॉप्युलेशन, नंतर ग्रोईंग अर्बनायझेशन, नंतर इन्क्रीज इन डिफेन्स एक्सपेंडिचर, नंतर इधर गया क्या? बोला. स्प्रेड ऑफ डेमोक्रेसी, नंतर इन्फ्लेशन, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, इंडस्ट्रियल डिझास्टर मॅनेजमेंट. बरोबर की नाही? असं खतरनाक. बरोबर. बघू किती वेळाचं आपलं काम होता इकडे. छू लिया तूने लफ्ज आंखों को, मन्नते आपल्याला काय माहिती नाही म्हणून. बघा याच्यामध्ये कुठे आहे का आपले 2 प्रश्न केले ते? यस. टाइप्स ऑफ प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड. त्याच्यानंतर बघा एक्सप्लेन मोनोपोली. रिझन्स फॉर ग्रोथ इन पब्लिक एक्सपेंडिचर. बरोबर. त्याच्यानंतर बघा व्हेरिएशन स्टेप्स ऑफ सोशल. नाही चला कुठे गेला? येस. 2 मेथड्स ऑफ मेजर इन नॅशनल इन्कम. टाइप्स ऑफ प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट चला पुढे इधर यस रीजन फॉर पब्लिक एक्सपेंडिचर. अरे बराबर ना? देख रहा है ना? देख रहा है विनोद? कुछ नहीं. चलो इधर देखो. इथे कोणता आहे का बघा? लॉ टाइप. देखो टाइप्स ऑफ प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड. नाइस नाइस. हाउ इज द जोश? हाय सर. हाँ हाउस द जोश. हाई सर. अगले साल सर उसका ही जोश होने वाला है. हाँ तो
नहीं यार, वो अभी बैठा है ना इधर, तो अगले साल जो बच्चे आएंगे ना इधर, वो सबसे पहले आंसर ही देगा। तो ये बोले मैं तो पिछले साल से पढ़ के आया हूँ। नाइस। तुम्हाला कोण बोललं पूर्वा रेकॉर्ड बनवणार आहे? ते सांगा पहिले. हा, ती विश्वास दाखवू नका सर पूर्वावरती. विश्वास पानिपतच्या लढाईत मेला. उतरला ना, मग मेला ना आता. ए, मला असं वाटतं आपण मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स इकडे बघितलं आपण. ए, व्हेरिएशन्स इन डिमांड आणि चेंजेस इन डिमांड बघूया. बराबर. मी परत एकदा बोलतो, आई पर्सनली एक्सपेक्ट कि ये क्वेश्चन आएगा एग्जाम में. वेरिएशंस इन डिमांड, चेंजेस इन डिमांड, वेरिएशंस इन सप्लाय, चेंजेस इन सप्लाय, हे जरूर कर. बराबर. चला, तर सोनूला पिल्लू, बाबाजी का टिल्लू. आपण आता करतोय कोणता क्वेश्चन बेटा? व्हेरिएशन्स इन डिमांड आणि चेंजेस इन डिमांड. चला सगळ्यांनी फोकस करा. छू लिया तूने. सगळ्यांकडे नोट्स आहे, चला काढा लवकर. आकाशी चंद्र चांदण्या सोडून मी कानल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा. चलो, चेंजेस इन डिमांड. चलो एवरीबडी, ए फोकस. चलो, changes in demand. When demand for a commodity increases or decreases due to changes in the other factors के बदलने से जब डिमांड तुम्हारा बदलेगा तो इसको क्या बोलोगे तुम लोग? चेंजेस इन. लक्ष्य द्या. When demand for a commodity इंक्रीज होगा या फिर डिक्रीज होगा, मतलब चेंज होगा ड्यू टू किसकी वजह से बेटा? चेंजेस इन द अदर फैक्टर्स. और प्राइस में भी चेंज होने वाला है क्या? नहीं, आगे लिखा है प्राइस रिमेन्स कांस्टेंट. तो इसको क्या बोलोगे तुम लोग? चेंजेस इन डिमांड. डिमांड चेंज होगा अदर फैक्टर्स की वजह से, वो क्या है? चेंजेस इन डिमांड. बस. और यहाँ पे प्राइस क्या रखना? कांस्टेंट. खत्म. व्हेन डिमांड चेंजेस ड्यू टू अदर फैक्टर्स, इट इज चेंज इन डिमांड. चला इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. चेंज इन डिमांड दो प्रकार का है. पहला क्या बेटा? इंक्रीज इन डिमांड. ठीक है, बघा. वेन एट अ कांस्टेंट प्राइस तो कांस्टेंट ये बताया था हमने. क्वांटिटी डिमांड क्या होगा बेटा? इंक्रीज होगा ड्यू टू फेवरेबल चेंजेस इन द
अदर फैक्टर्स, मतलब अदर फैक्टर जैसे हमने बोला था कि चेंज होगा तो चेंज होगा, तो अदर फैक्टर्स के चेंज होने से जब तुम्हारा क्वांटिटी डिमांड इंक्रीज होता है तो इसको तुम लोग क्या बोलोगे, इंक्रीज इन डिमांड। वापस एक बार, व्हेन देयर इज अ व्हेन प्राइस इज कॉन्स्टंट अदर फॅक्टर्स चेंजेस आणि डिमांड काय होणार, इंक्रीज होणार, देन इट विल बी अ इंक्रीज इन डिमांड। चलो इधर आ जाओ, जैसे कि हमने बोला था प्राइस क्या होगा, कॉन्स्टंट, प्राइस मध्ये काहीच चेंज नाही, ना प्राइस वरती आहे ना प्राइस अजून खाली दिले, बराबर, बट डिमांड तो बदलेगा। बघा डिमांड, हे डिमांड काय होणार, इंक्रीज की डिक्रीज, इंक्रीज ना, तो क्यू से क्या हो गया Q1, बराबर, त्याला दाखवायचं, बोलो डिमांड कहां पे शिफ्ट हुआ, राइट वर्ड, काय म्हणायचं, राइट साइडला, दिस इज ओनली डीडी अँड दिस इज D1 बराबर। परत एकदा आपला सम काय म्हणतो, व्हेन एट अ कांस्टेंट प्राइस क्वांटिटी डिमांड तुम्हारा क्या हुआ है, इंक्रीज हुआ है, किसकी वजह से, अदर फैक्टर्स के चेंज होने से, और प्राइस क्या रखना है, कांस्टेंट। रुको, डिमांड चेंज बोले तो क्या इंक्रीजिंग की डिक्रीजिंग, इंक्रीज, तभी वो इंक्रीजिंग डिमांड कहलाएगा। प्राइस सेम रखो, डिमांड तुम्हारा इंक्रीज करो क्यू से Q1, तो डिमांड शिफ्ट हुआ राइट वर्ड, तो आगे मेंशन करना है हमको प्रॉपरली। चलो हे बघा, डीडी इज द ओरिजिनल डिमांड कर्व, डिमांड कर्व शिफ्ट होता है कहां पे, राइट हैंड साइड, इसके लिए बोला, बराबर, फ्रॉम डीडी टू D1 डीडी से D1 म्हणजे डीडी से D1 विच इंडिकेट्स क्या बेटा, इंक्रीज इन डिमांड। ये क्या दर्शाता है बेटा, इंक्रीज इन डिमांड। इसका एकदम अपोजिट आगे, चेंज इन अदर फैक्टर्स, यस, प्राइस कॉन्स्टंट, यस, बट डिमांड इंक्रीज की डिक्रीज, आता डिक्रीज। चला पुढे, डिक्रीज इन डिमांड, बघा क्वांटिटी डिमांड काय दाखवायचं है, डिक्रीज। इसके लिए नोट्स में मैंने परफेक्टली तुमको पहले क्या उसको अंडरलाइन करके दर्शाया है, तो देखिए, ड्यू टू फेवरेबल चेंज इन द अदर फॅक्टर्स, म्हणजे अदर फॅक्टर्स बदलणार पण प्राइस कशी राहणार, सेम राहणार, चेंज नाही होणार। बघा प्राइस सेम ही है, पर डिमांड कैसे दिखाना है तुमको, डिक्रीज, डिक्रीज मतलब इधर आ जाएगा अभी, सो क्यू से इधर Q1 भी लिख सकते हो, Q2 लिख दिया है यहाँ पे, बराबर, Q2, क्यू से Q2 हो गया, मतलब यहां से वो यहां पे शिफ्ट हुआ है, बताओ, मतलब राइट वर्ड की लेफ्ट वर्ड है, लेफ्ट साइड में, बराबर ना, सुना वापस एकदा, बघा ये था डिक्रीज इन डिमांड, प्राइस कैसा रखना है, कांस्टेंट, तो चेंज क्या होगा, अदर फैक्टर्स, प्राइस कांस्टेंट, अदर फैक्टर्स चेंज, एंड ये सब की वजह से डिमांड में कैसा चेंज होता है, इंक्रीज की डिक्रीज, डिक्रीज, डिमांड कमी दाखवायचं आहे। मग इथे जर तुझा क्यू आहे तर त्याला इकडे घेऊन या, मग तो इकडे कमी होतो, पुढे जाणार तर तो वाढतोय, तो ये जरूर बताना क्या, नाही अनफेवरेबलची जरूर नाही, ते सुरुवातीला पण तसंच आहे आणि अगोदरच्या याच्यामध्ये पण तसंच असणार, अनफेवरेबलच असेल। दिस इज चला, हे बघ खाली तुम्ही काय लिहिणार सांगा बरं, राइट वर्ड की लेफ्ट वर्ड, लेफ्ट साइड में, तो देखो डीडी इज द ओरिजिनल डिमांड कर्व, ये शिफ्ट होता है कहां पे, लेफ्ट हैंड साइड में, कहां से, फ्रॉम डीडी टू D2 आणि D2, हे डीडी बोले तो बघा हा, यहां से यहां तलक, मतलब डीडी से D2 तलक, तो डीडी से D2 तलक, बराबर, विच इंडिकेट्स डिक्रीज इन डिमांड, बराबर। याच्यामध्ये एकच विषय होता, बराबर, प्रश्नाचं नाव काय सोन्या, चेंजेस इन, बोला ना, चेंजेस इन डिमांड, बराबर, बघा चेंजेस इन डिमांड दोन आहेत, कोणतं, इंक्रीज आणि डिक्रीज। इसके लिए अपने को ये समझना, प्राइस कैसा रहेगा, कॉन्स्टंट, चेंज कौन होगा, अदर फॅक्टर्स, बराबर। आता हे काय, फेवरेबल आणि अनफेवरेबल, म्हणजे जास्त आणि त्यापेक्षा जास्त, तर काही तो मॅटर नाही करणार आहे, फक्त एवढं
हर टाइम पे तुम्हारा अदर फैक्टर्स तो चेंज तो होने वाला है, प्राइस तो कांस्टेंट ही रहने वाला है, और अदर फैक्टर्स के चेंज होने की वजह से तुम्हारा डिमांड जब इंक्रीज होगा तभी वो इंक्रीज इन डिमांड कहलाएगा, जब तुम्हारा डिमांड डिक्रीज होगा तो वो डिक्रीज इन डिमांड कहलाएगा। खाली डायग्राम के शो करने में गलती नहीं करोगे, उसका प्रॅक्टिस आप जरूर करोगे, बराबर। डायग्राम शो करायचं प्रॅक्टिस करावी लागणार तुम्हाला, विच इंक्रीज इन डिमांड कुछ इस तरह के तरीके से दिखेगा राइट में, डिक्रीज इन डिमांड कुछ इस तरीके से दिखेगा लेफ्ट में। बस पॉइंट्स प्लॉटिंग करने में भी आप गलती नहीं करोगे, ये भी एक बार थोड़ा सा कीप इन माइंड, ठीक है। चला नेक्स्ट इज वेरिएशंस इन डिमांड। क्वेश्चन दे हॅव आस्क्ड फॉर 8 मार्क्स, फक्त चेंज इन डिमांड नाही, ते दोनच ना, इनक्रीज आणि डिक्रीज, त्याचे 4 मार्क्स झाले। हे भी पूछा है साथ में वेरिएशंस इन डिमांड, हे पण पुढचे 4 मार्क म्हणजे 2-2 मार्काला। चला काय प्रश्न बेटा, व्हेरिएशन्स इन डिमांड, आणि व्हेरिएशन्स मध्ये 2 आहेत कॉन्सेप्ट, कोणत्या कोणत्या माहिती आहे ना, कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन, बराबर। चला मीनिंग व्हेन द डिमांड फॉर अ कमोडिटी फॉल्स या फिर राइजेस, मतलब डिमांड कम होगा या फिर ज्यादा होगा ड्यू टू चेंज इन प्राइस। अभी क्या है, चेंज इन प्राइस। पहले केस में क्या था, प्राइस चेंज एकदम कांस्टेंट था, सेम था, तो डिमांड यहां पे चेंज होगा प्राइस की चेंज की वजह से। अभी कांस्टेंट किसको रखेंगे, अदर फैक्टर्स। पहले केस में ऐसा था, डिमांड चेंज हुआ, प्राइस सेम ही था, और किसकी चेंज होने की वजह से डिमांड चेंज हुआ, अदर फॅक्टर्स। आता काय करायचंय, अदर फॅक्टर्सला सेम ठेवायचं आणि प्राइसला काय करायचं, चेंज करायचं, बराबर ना। चला इकडे बघा, व्हेन द डिमांड ऑफ अ कमोडिटी फॉल्स और राइजेस ड्यू टू चेंज इन द प्राइस, वो केस में क्या था, चेंज क्या हो रहा था, अदर फैक्टर्स, और प्राइस सेम था। ये केस में प्राइस चेंज होगा, अदर फैक्टर्स सेम रहेगा, कांस्टेंट रहेगा। तो बघा, when demand for a commodity falls or rises due to change in the price and other factors remains constant, it is called as variation in demand। चला व्हेरिएशन इन डिमांड 2 प्रकारचे, पहिलं काय आहे, एक्सपान्शन, त्यानंतर काय आहे, एक कॉन्ट्रॅक्शन, बराबर। एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन, बघा एक्सपान्शन व्हेन एट अ फॉल इन प्राइस, प्राइस को चेंज करना है ना, उसके हिसाब से डिमांड बदलेगा। अभी प्राइस को इन्होंने फॉल इन प्राइस बोला है, तो क्या नहीं से अगले क्वेश्चन में तुम क्या बोलोगे, राइज इन प्राइस। फॉल इन प्राइस इधर एकदम अपोजिट शो करना है सबका। चलो व्हेन एट अ फॉल इन प्राइस क्वांटिटी डिमांड राइजेस, प्राइस कम होगा तो डिमांड बढ़ेगा, तो सिंपल फॉर्मूला, एंड अदर फैक्टर्स रिमेन्स कांस्टेंट। नीचे क्या लिखा रहेगा यार बताओ, व्हेन एट अ राइज इन प्राइस डिमांड फॉल्स, इधर फॉल इन प्राइस है तो उधर क्या रहेगा, राइज इन प्राइस और डिमांड फॉल्स, अदर फैक्टर्स तो उधर भी कांस्टेंट ही रहने वाला है, तो ये लाइन सेम नीचे मिलेगा, खाली वो चेंज देख के। तो देखो बघा कुठे गेलो, कॉन्ट्रॅक्शन डिमांड, व्हेन एट राइज इन प्राइस डिमांड काय होणार, फॉल, प्राइस वाढली ना, डिमांड कमी, हे अदर फैक्टर्स नो चेंज, बघा लिहिलाय, एंड अदर फैक्टर्स रिमेन्स कांस्टेंट। अभी डायग्राम को प्लॉट करने का तुमको मेन काम होता है, देखो डायग्राम को प्लॉट करना, बघा प्राइस आहे, क्वांटिटी डिमांड आहे, ठीक आहे। बघा प्राइस काय झाली, पी से P1 गेलं म्हणजे राइज की फॉल, नहीं फॉल, बराबर ना। प्राइस पी से P1 नीचे आ गया, कम हो गया, प्राइस कमी, मग डिमांड वाढेल ना, क्यू से Q1, हा तुमचा डीडी, हा डिमांड कर्व असेल, जो की कसा असेल तुमचा, डाउनवर्ड स्लोपिंग असणार, फ्रॉम लेफ्ट टू राइट असणार। काय लिहिलंय, डीडी इज द डिमांड कर्व, डाउनवर्ड स्लोप है उसका, सेम डिमांड कर्व पे इंडिकेट्स एक्सपेंशन, ये हो गया, ये क्या बताता है, एक्सपेंशन ऑफ डिमांड। आगे देखो, ये तो माहिती है तुम्हाला, बघा प्राइस को क्या कर दिया तुमने, इंक्रीज, और ये यहाँ पे तुम लिख भी रहे हो राइज इन प्राइस, तो दिखाओ ना यहाँ पे राइज इन प्राइस, पी से P1 गया, जर प्राइस तुमची वाढले तर नियमानुसार डिमांड कमी झालं पाहिजे, बघा पी से P1 हो गया, अभी डिमांड यहां से इधर आएगा, क्यू से Q2, याला क्यू से Q2 ना, मग इथून गेला पाहिजे तो, बरोबर ना। मग हा काय अपवर्ड की डाउनवर्ड झाला, अपवर्ड झाला, क्यू से Q1 मतलब इधर से तुम ऊपर जाएगा, ये अपवर्ड है, कहां से बेटा, राइट से लेफ्ट में। देखो डीडी इज द डिमांड कर्व, अपवर्ड मोमेंट है उसका, सेम डिमांड कर्व पे, ये क्या दर्शाता है बेटा, कॉन्ट्रैक्शन ऑफ डिमांड, बराबर। तुमने अभी जो देखा वो था चेंज इन डिमांड आणि वेरिएशन्स इन डिमांड, चेंज इन डिमांड इंक्रीज आणि डिक्रीज, वेरिएशन्स इन डिमांड एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन, बराबर। चेंज इन डिमांड मध्ये कोण शांत होतं, प्राइस शांत होती, चेंजेस इन डिमांड मध्ये कोण शांत होतं,
प्राइस शांत होती. कोण बदलत होतं? अदर फॅक्टर्स. व्हेरिएशन्स इन डिमांड मध्ये कोण शांत आहे? अदर फॅक्टर्स. कोण बदलतंय? प्राइस. हे समजलं, संपला खेळ. सेम गोज विथ सप्लाय ऑल्सो. बरोबर, सप्लाय मध्ये पण ह्या गोष्टी समजायच्या आहे. याच्यामध्ये जर तुम्ही कन्फ्युजन केलं तर मजा येणार नाही. सो बी डोंट कन्फ्यूज. ठीक आहे, चला चला चला. सुर्ख नहीं है सवाल कोई ऐसा इश्क होना. चलो, व्हाट इट, इधर तक किसी को कोई दिक्कत? चला एक बार चेक करते बेटा, कहाँ पे आया था, कहाँ पे नहीं, एक ही बार आया था. और आ सकता है एग्जाम में, ये मैं इंपॉर्टेंट कंसिडर करता हूँ इसको. तुमको इस बार है ना डिटर्मिनेंट्स को ज्यादा फोकस करना है. किसको? डिटर्मिनेंट्स ऑफ डिमांड, डिटर्मिनेंट्स ऑफ सप्लाई. हटोता है ना, वो चीज करना. उन्होंने कम बार पूछा है और शायद से पूछ ले. बराबर, चलो. सुर्ग नहीं है सवाल कोई. एक कुठे बघा, व्हेरिएशन्स इन डिमांड मिळालं. वाव, नाईस. नाही नाही, दोन्ही आहे. व्हेरिएशन्स इन डिमांड आणि चेंजेस इन डिमांड दोनों है. ठीक है, चला अजून. ये तो मेरे को रिपीट करने जैसा लग ही नहीं रहा है कि वो रिपीट करेगा. हाँ यस, ये कर सकता है. मी परत एकदा तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला 2 क्वेश्चन नॅशनल इन्कम मधून बोललेलो. मेथड्स ऑफ कॅल्क्युलेटिंग नॅशनल इन्कम, मेजरिंग नॅशनल इन्कम और डिफिकल्टीज इन मेजरिंग नॅशनल इन्कम. मेथड्स 3 है, डिफिकल्टीज 2 है. थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल. मेथड्स 3 आहेत. इन्कम मेथड, एक्सपेंडिचर मेथड. नाही असं आठवतंय का? बरोबर, तसं. एकदा माझ्यासोबत अजून एक प्रश्न करा. कोणता माहितीये का? कोणता 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 फीचर्स ऑफ मोनोपोली बघा. फीचर्स ऑफ मोनोपोली देखिए. चल एवरीबडी, मोनोपोली मतलब सिंगल. सिंगल कोण? मोनोपोली म्हणजे राहुल कोण? कोण मोनोपोली? सिंगल सेलर. सेलर. सुर्ख नहीं है सवाल कोई जो ऐसा इश्क तेरा. ये चालू रखे रखे तेरा चार्जिंग 0 हो गया. आदमी है. चल, ठीक आहे. एक कोणता प्रश्न बोललो तुम्हाला मी? कोणता प्रश्न बोललो? फीचर्स ऑफ, हा येस. ए कम ऑन, फीचर्स ऑफ मोनोपोली रे. हा बेटा, थांबा, माहितीये मला तुला काय म्हणायचं. परफेक्ट कॉम्पिटिशन, त्यानंतर काय बेटा? मोनोपोली और उसके फीचर्स. बोला सगळे हे आहे ना, हे सगळं. सिंगल सेलर, मेनी बायर्स, कंट्रोल ओव्हर मार्केट, हा आहे ना. अच्छा ठीक है, रुको, डोंट वरी. सुर्ख नहीं न सवाल कोई जो ऐसा इश्क मेरा. ए आलं आलं बघा, आलं.
चला मोनोपोली. ए मोनो आणि पोली. मोनो म्हणजे सिंगल, पोली म्हणे सेलर. मोनो ए मोनो मने सिंगल, पोली मने सेलर. यहाँ पे मार्केट में एक ही बाप होता है, वो मोनोपोलिस्ट कहलाता है. वह एक ही सेलर होता है. तो उसके बारे में अपन डिस्कशन कर रहे हैं. चला हे फीचर्स बघा, त्याचे फीचर्स. सगळ्या लोकांनी चला फीचर्स ऑफ मोनोपोली. बराबर. हे बघितलं. द टर्म मोनोपोली डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड मोनो, जिसका मतलब सिंगल होता है. पोली माने सेलर होता है. मोनोपोली इज अ मार्केट इन विच देयर इज ओनली वन सेलर. अकेला होता है जो खाता है पूरे मार्केट को. मार्केट. चला सिंगल सेलर. पहला नो क्लोज सब्स्टिट्यूट. बैरियर्स टू. अकेला है तो मैं अकेला रहूंगा, किसी को एंट्री करने दूंगा नहीं. बराबर. मैं अकेला मार्केट को खाएगा, किसी को भी मैं एंट्री नहीं दूंगा. बराबर. तुमको सबको अलाउड नहीं. अगर तुमको हमारे बिजनेस में आना है यू आर नॉट अलाउड. बोलो सगळ्यात अगोदर काय बेटा? सिंगल सेलर, नो क्लोज सब्स्टिट्यूट. अलग अलग वैरायटी के गुड्स नहीं बेचता है नॉर्मली. बराबर. चला पुढे. बैरियर्स टू एंट्री. कंप्लीट कंट्रोल ओवर द मार्केट सप्लाई. क्या बेचना है, क्या प्राइस रखना है, मैं डिसाइड करे. कोण बेटा? मैं. चला पुढे. प्राइस मेकर, प्राइस डिस्क्रिमिनेशन. बराबर. वेगवेगळी प्राइस चार्ज करू शकतो तो. नो डिस्टिंक्शन बिटवीन फर्म आणि इंडस्ट्री. बराबर. क्योंकि यही फर्म है और यही इंडस्ट्री है, असं त्याला म्हणायचं. तो काय फरक करत नाही त्याच्यामध्ये. बोला सगळ्यात अगोदर नो सिंगल सेलर, नंतर नो क्लोज सबस्टिट्यूट, नंतर बॅरियर्स टू एंट्री, नंतर कंट्रोल कंप्लीट कंट्रोल ओवर द मार्केट सप्लाई. उसके बाद प्राइस मेकर, उसके बाद प्राइस डिस्क्रिमिनेशन, उसके बाद नो डिस्टिंक्शन बिटवीन फर्म एंड इंडस्ट्री. चला सगळेजण एवरीबडी. सबसे पहले क्या बेटा? सिंगल सेलर. ठीक है, रिमेंबर सिंगल सेलर. नंतर नो क्लोज सब्स्टिट्यूट, उसके बाद बैरियर्स टू एंट्री. बराबर. चला 3 पॉइंट बोला सगळ्यात अगोदरचे. सिंगल सेलर, शाबाश. नो क्लोज सब्स्टिट्यूट, फिर बैरियर्स टू एंट्री, तेरे को आना अलाउड नहीं. बराबर. 3 पॉइंट यू शुड रिमेंबर. पहिला पॉइंट सिंगल सेलर. बराबर. ओमकार काय? सिंगल सेलर. दूसरा पॉइंट काय? नो क्लोज सब्स्टिट्यूट. तीसरा आना मना है, बोले तो बैरियर्स टू एंट्री. बराबर. यस. कंप्लीट कंट्रोल ओव्हर द मार्केट सप्लाय. त्याच्यानंतर प्राइस मेकर, नंतर प्राइस डिस्क्रिमिनेशन, नंतर नो डिस्टिंक्शन बिटवीन फर्म अँड इंडस्ट्री. प्राइस मेकर, प्राइस डिस्क्रिमिनेशन. बराबर की नहीं? ये कंप्लीट कंट्रोल ओवर द मार्केट सप्लाई भी बोल सकता है ना. कंप्लीट कंट्रोल ओवर द मार्केट सप्लाई बोले तो मई प्राइस मेकर है, मई जो डिस्क्रिमिनेशन करेगा मई करेगा. बराबर की नहीं? प्राइस मेकर, प्राइस डिस्क्रिमिनेशन. इसका मतलब मेरा कंट्रोल है ओवर द मार्केट सप्लाई. और लास्ट में मैं बिल्कुल फर्क नहीं करता किसमें बेटा? फर्म एंड इंडस्ट्री में. किसमें बेटा? फर्म आणि इंडस्ट्री. समजलं? राहील लक्षात? चला इस बार के लिए इतना ही काफी है ऑब्वियसली, बट आई विल लाइक टू टेल यू दैट अकाउंट्स के सेशन का किसी को भी कुछ डाउट रहेगा तो अकाउंट्स के सेशन में पूछना. आई विल ट्राई टू बी लाइव आने का प्रयास करूंगा 11 बजे. प्रयास करूंगा क्योंकि हमको भी अपॉइंटमेंट्स होते हैं. अरे मतलब खाना खाना होता है, सोना भी होता है, कहीं पे जाना भी होता है. बराबर कि नहीं? ठीक है. तो इसके जो बचे हुए क्वेश्चन से हम लेटर ऑन रिवाइज करेंगे. हे लिसन, आगे के सेशन में जब तुम आओगे तो इधर अपन ने जो जो पॉइंट्स देखे ना वो रिवाइज करके आने का. जे पॉइंट्स अपन वाचले वो सब आप रिवाइज करके आओगे. बराबर. उसके बाद ये मैं लिस्ट ऐसे ही रख रहा हूं,
उसका आप इधर से 1 मिनट रुको, किसी का फोन रहेगा इसको शेयर करके ले लो, देखो मैं प्रॉब्लम नको बघा, दिस थिंग आप अपने पास शेयर करके लो, लोड डांस हो भाई, यस, तभी हे जाएगा नाही, बराबर. हे बघ इकडे हे कर, हे शेअर करून घ्या. 1 मिनिट, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा, एबीची एबीची एबीची. थांबा 1 मिनिट, थांब, लगेच स्कॅन करू नको, थांब, इधर मेरे को मेरा नाम लिखने दे. अरे मेरा मतलब हे पाहिजे भावा, असं काय करतो शेमड्या. हा चलो 1 मिनिट, गवासा रे नालायकांना. सुर्ख नहीं न सवाल कोई. अरे नालायकांनो, एवढं सिस्टमॅटिक कंटेंट हे करून दिलंय एडपट मूर्खांनो, ये सब कुछ काम का हटा देते. ये रुको, इधर लिखने दो. ओ नजर नहीं लेनी. यस, आई विल ट्राई टू बी लाइव एट 11 PM, और 11 बजे जैसे मैंने आपको बोला था बिल्स ऑफ एक्सचेंज का, आई विल रिवाइज, मुझे टाइम मिलता है, आई विल बी फॉर श्योर बी लाइव एट 11 PM. इफ यू आर हैविंग अ टाइम देन यू कैन ज्वाइन विद अस. थैंक यू सो मच. जय जय महाराष्ट्र.